आज आपण 12वी अर्थशास्त्र प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण प्रश्नोत्तरे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेनुसार प्रश्न दुसरा ब, प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा याबद्दलची माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आहे प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा। आता हा जो प्रश्न आहे प्रश्न दुसरा ब हा एकूण 6 गुणांचा आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करा हा 5 विचारले जातील, त्यापैकी तुम्ही 3 लिहायचे आहेत। प्रत्येक फरक हा जो आहे फरक स्पष्ट करा 2-2 गुणांचा असेल। 3 फरक स्पष्ट करायचे तुम्हाला 6 गुणांसाठी। तर पहिला आहे उपयोगिता आणि उपयुक्तता। सुरुवातीला आपल्याला अर्थ सांगायचा आहे। उपयोगिता वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय। तर खडू आपली लिहिण्याची गरज भागवतो, म्हणून आपल्याला खडूमध्ये उपयोगिता आहे। त्याचबरोबर पाण्यामध्ये आपल्याला तहान भागवण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये उपयोगिता आहे। डॉक्टरकडे जातो आपण आजारी पडल्यानंतर, तेव्हा डॉक्टरने दिलेली सेवा आपला आजार दूर करते, त्याच्यामुळे डॉक्टरच्या सेवेमध्ये सुद्धा उपयोगिता आहे। तर उपयुक्तता किंवा युजफुलनेस, उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य होय, व्हॅल्यू इन यूज, म्हणजेच मानवी शरीरास उपकारक ठरणारा वस्तूमधील गुण म्हणजे उपयुक्तता होय, म्हणजे वस्तूपासून उपभोक्त्याचे होणारे हित होय। तर या ठिकाणी समजा दूध आहे, दुधामुळे मानवाच्या शरीरावर चांगलाच परिणाम होणार आहे, म्हणजे दुधामध्ये उपयुक्तता आहे आणि उपयोगिताही आहे, कारण त्याच्यामध्ये मानवाला त्याची भूक भागू शकते किंवा त्याच्यापासून त्याला एनर्जी मिळू शकते। म्हणून उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य, व्हॅल्यू इन यूज, आणि इकडं कसं आहे व्हॅल्यू इन युटिलिटी। उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य होय, म्हणजेच मानवी शरीरास उपकारक ठरणारा वस्तूमधील गुण म्हणजे उपयुक्तता होय, म्हणजे वस्तूपासून उपभोक्त्याचे होणारे हित होय। नंबर 2 फरक आहे उपयोगितेमध्ये। बघा, ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते त्या वस्तूमध्ये उपयुक्तता असेलच असे नाही। बघा, याचं जर उदाहरण बघायचं असलं, उदाहरणार्थ दारू आहे, दारूमुळे माणसाची त्याला जी नशा मिळायची आहे ती मिळू शकते दारूमुळं, परंतु दारू त्याच्या शरीरास अपायकारक आहे। दारूमुळे त्याला नशा मिळते, म्हणजे त्याला जे पाहिजे ते मिळतं, त्याची गरज भागू शकते, म्हणजे दारूमध्ये उपयोगिता आहे, परंतु दारूचा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो, म्हणजे त्याच्यामध्ये उपयुक्तता नाही। म्हणून ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते त्या वस्तूमध्ये उपयुक्तता असेलच असे नाही। म्हणजे दारूमध्ये उपयोगिता आहे पण उपयुक्तता नाही, परंतु या ठिकाणी बघा, ज्या वस्तूमध्ये उपयुक्तता असते त्या वस्तूमध्ये निश्चितपणे उपयोगिता असते। जसे की दुधामध्ये उपयोगिता आहे, उपयुक्तता आहे, फळामध्ये उपयुक्तता आहे, आणि मग उपयुक्तता असेल तर उपयोगिता निश्चितच असणार आहे, कारण त्या वस्तूचा सेवन केल्यामुळे त्याच्या आरोग्यावर, त्याच्या शरीरावर चांगलाच निश्चित परिणाम होणार आहे। म्हणून युटिलिटी आणि युजफुलनेस, युजफुलनेसमध्ये व्हॅल्यू इन यूज, म्हणून ज्या वस्तूचा उपभोग घेतला त्या वस्तूच्या सेवनामुळे त्याच्या शरीरावर होणारा योग्य असा परिणाम म्हणजे उपयुक्तता। म्हणून दुधामध्ये उपयुक्तता आहे, फळामध्ये उपयुक्तता आहे, परंतु दारूमध्ये उपयोगिता आहे परंतु उपयुक्तता नाही। म्हणून ज्या वस्तूमध्ये उपयुक्तता असते त्या वस्तूमध्ये निश्चितपणे उपयोगिताही असते। दुधामध्ये उपयुक्तता आहे, फळामध्ये उपयुक्तता आहे, म्हणून अशा पद्धतीनं ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते त्या वस्तूमध्ये उपयुक्तता असेलच असे नाही। जसं की तर विष आहे किंवा दारू आहे, उपयोगिता आहे, मरणाऱ्याला विष हे त्याचं काम करतं,
परंतु विष घेऊन आत्महत्या करणं हे चुकीचं आहे. त्याच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो, त्याचं अस्तित्व समाप्त होतं. म्हणजेच विषामध्ये उपयोगिता आहे, परंतु उपयुक्तता आहे का? त्याच्या जीवनास ती उपकारक ठरली का वस्तू? नाही. म्हणून परंतु ज्या वस्तूमध्ये उपयुक्तता असते त्या वस्तूमध्ये निश्चितपणे उपयोगिता असते. दुधामध्ये उपयोगिता आहे आणि उपयुक्तताही आहे. फळामध्ये उपयुक्तता आहे आणि उपयोगिताही आहे. त्याच्यानंतर दुसरा फरक आहे उपयोगिता आणि समाधान. तर उपयोगिता आणि समाधानाचा सुरुवातीला अर्थ सांगायचा आहे. वस्तू व सेवामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. तर समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव होय. बघा, एखादी वस्तू आपण सेवन करतो आणि शेवटी सांगतो समाधान झालं का तुमचं? नाही. म्हणजे समाधान ही शेवटाची बाब आहे, तर उपयोगिता ही सुरुवातीची बाब आहे. म्हणून उपयोगिता ही उपभोगाची सुरुवात असते. म्हणजे एखाद्या वेळेस आपण उपभोग घेत असताना एखाद्या वस्तूचा, समजा पहिलं सफरचंद खाल्लं, किती उपयोगिता मिळाली. दुसरी सफरचंद खाल्लं, दुसरे सफरचंद खाल्ल्यानंतर किती उपयोगिता मिळाली. तिसरे सफरचंद खाल्ल्यानंतर किती उपयोगिता मिळाली. प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपभोगाची सुरुवात केली की आपल्याला उपयोगिता मिळत जाते. परंतु एका ठिकाणी आपण सर्व नग सेवन केल्यानंतर थांबतो आणि तेव्हा म्हणतो की आता बस झालं, माझं समाधान झालेलं आहे. म्हणजे समाधान हा उपभोगाचा अंतिम परिणाम असतो. सर्व नग आपणाला जेवढी इच्छा आहे तेवढे नग सेवन केल्यानंतर आपण त्या ठिकाणी थांबतो आणि तृप्त होतो. तो भाग म्हणजे समाधानाचा भाग आहे. म्हणून जेवण करत असताना सुद्धा आपण पहिली भाकरी खातो तेव्हा आपली भूक हळूहळू भागत जाते. दुसरी भाकरी खाल्ली, तिसरी भाकरी खाल्ली की आपण त्या ठिकाणी थांबतो. म्हणजे उपभोगाची सुरुवात केली की उपयोगिता मिळायला लागते. पहिल्या भाकरीपासून किती उपयोगिता मिळाली, दुसऱ्या भाकरीपासून किती मिळाली, तिसऱ्या भाकरीपासून किती मिळाली आणि शेवटी आपलं समाधान होण्या इतपत उपयोगिता जर मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी आपला तो तृप्तिबिंदू असतो किंवा मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन असते. म्हणून समाधान हा उपभोगाचा अंतिम परिणाम आहे. जेवण झाल्यानंतर आपण समजतो की आता माझं समाधान झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा फरक आहे उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. बघा, उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. कारण उपयोगिता हे उपभोगाचे कारण कसे आहे? कारण उपभोग का घेतो? कारण त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे. म्हणून उपभोग का घेतो? तर त्याचं कारण आहे त्या वस्तूमध्ये मिळणारी उपयोगिता. आपण फळं का बरं खातो? तर त्यामध्ये उपयोगिता आहे. आणि मग उपभोग घेण्याचं कारणच आहे उपयोगिता. वस्तू खरेदी का करतो आपण? त्याच्यात ते उपयोगिता असते म्हणून करत असतो. त्या वस्तूमध्ये जर उपयोगिता नसेल तर आपण वस्तू खरेदी करतो का? नाही. आपल्याला आपली काहीतरी गरज त्या वस्तूपासून भागण्याची शक्यता आहे, म्हणूनच आपण त्या वस्तूचा उपभोग घेतो किंवा त्या वस्तूची खरेदी करतो. म्हणून उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. आणि मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंचे नग सेवन केल्यानंतर शेवटी अंतिमतः आपल्याला काय मिळते? सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान मिळते. म्हणून समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे, तर उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. चौथा आहे उपयोगिता वस्तूशी संबंधित असते. बघा, एखादी वस्तू सेवन केली की त्यापासून आपल्याला उपयोगिता मिळत असते. त्या वस्तूमध्ये असलेला तो गुण आहे मानवी गरज भागविण्याचा. म्हणून उपयोगिता कशात आहे? वस्तूमध्ये आहे. आणि समाधान कुणाचं होतं? इथं व्यक्तीचं होतंय. कारण व्यक्ती त्या वस्तूचा उपभोग घेते आणि त्या वस्तूमधील जो मानवी गरज भागविण्याची क्षमता असलेला गुण आहे तो त्या व्यक्तीला काय करतो? समाधान देतो. म्हणून उपयोगिता कशामध्ये असते? वस्तूशी संबंधित असते. तर समाधान हे व्यक्तीशी संबंधित आहे. फळांना विचारत नाही आपण तुझं समाधान झालं का म्हणून, व्यक्तीला विचारतो. आणि वस्तूमध्ये उपयोगिता आहे का नाही ते विचारतो. म्हणून उपयोगिता वस्तूशी संबंधित असते, तर समाधान हे व्यक्तीशी संबंधित असते. ते व्यक्तीकडून अनुभवले जाते. कारण त्या व्यक्तीला त्याचा एक्सपिरियन्स येतो, अनुभव येतो की आता आपल्याला समाधान मिळालेलं आहे, सुखाची जाणीव झालेली आहे. त्याच्यानंतर स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता. सुरुवातीला आपण अर्थ पाहू. जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने
वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थळ उपयोगिता म्हणतात. तर कालोपयोगितामध्ये काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात. बघा, स्थल बदलल्याने एखाद्या उत्पादनाच्या ठिकाणाहून बाजारपेठेत वस्तू आणली की त्याचं महत्त्व वाढतं, उपयोगिता वाढते. ठिकाण बदललं की त्या वस्तूमध्ये असणारी उपयोगिता वाढ होते. तर या ठिकाणी काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात. बघा, स्थल उपयोगितेचं उदाहरण बघा. समुद्रकाठची वाळू बांधकामासाठी आणली असता तिची उपयोगिता वाढते. म्हणजे समुद्रकाठी असलेली वाळू त्याचं महत्त्व आपल्याला फारसं वाटत नाही, परंतु तीच वाळू आपण वाहतूक करून आपल्या बांधकामासाठी ठिकाणी आणली तर आपण तिला जपतो, कारण त्याच्यासाठी आपण वेळ खर्च केला, पैसा खर्च केला आणि ती बांधकामासाठी उपयोगी होणार आहे. तर कालोपयोगितेमध्ये बघा, हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात छत्र्यांची उपयोगिता जास्त असते. आता या ठिकाणी हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात छत्र्यांची उपयोगिता जास्त असते. कारण का? काळ बदलला, वस्तू तीच आहे. छत्री आपण हिवाळ्यामध्ये त्याचं महत्त्व वाटत नाही, आपण कुठेतरी ठेवून देतो, पण पावसाळा चालू झाला की त्याचा शोध सुरू करतो. कारण का? तर पावसाळ्यामध्ये त्या छत्र्यांची आपल्याला जास्त उपयोगिता वाटते, कारण पावसाळ्यात आपण भिजू नये याच्यासाठी आपल्याला त्या वस्तूची अत्यंत गरज वाटते. म्हणून काळ बदलला, वस्तू तीच आहे. हिवाळ्यामध्ये ती आपण बांधून ठेवतो आणि पावसाळ्यामध्ये शोधाशोध करून ती काढतो, सोबत ठेवतो. म्हणून काळ बदलला की त्या वस्तूचं महत्त्व वाढत असतं, त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता जास्त असते. म्हणून काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होत असते. म्हणून हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात छत्र्यांची उपयोगिता जास्त असते. त्याच्यानंतर रूप उपयोगिता आणि काल उपयोगिता. अर्थ बघा, जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान किंवा स्वरूप बदलल्यामुळे उपयोगिता वाढते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे आहे, परंतु त्या वस्तूच्या आकारात बदल केला किंवा त्याच्या स्वरूपात बदल केल्यामुळे उपयोगिता जर वाढत असेल तर त्यास रूप उपयोगिता, म्हणजे वस्तूचं रूप बदललं की त्या वस्तूमध्ये जास्त उपयोगिता निर्माण होत असते. तर या ठिकाणी जेव्हा वस्तू वापरण्याच्या काळात बदल झाल्यामुळे वस्तूची उपयोगिता वाढते तेव्हा त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. बघा, रूप उपयोगितेचं उदाहरण बघा. मातीपासून खेळणी बनवणे. बघा, मातीपासून खेळणी बनवणे, मातीचं आपण चिखल करतो आणि त्याच्यापासून खेळणी बनवतो, म्हणजे त्या मातीला आकार देतो, आकारमानात बदल केला. अस्तव्यस्त पडलेली जी माती आहे ती एकत्रित करतो, आपण भिजवतो, चिखल करतो आणि त्याच्यापासून आपण खेळणी बनवतो. तसेच लाकडापासून फर्निचर बनवणे. लाकूड जर आपण तोडून आणलं आणि ते बाजूला ठेवलेलं आहे तर त्याचं तेवढं महत्त्व वाटणार नाही, परंतु त्या लाकडापासून जेव्हा फर्निचर करतो तेव्हा त्याचा आपल्याला जास्त उपयोगिता वाटायला लागते. म्हणजेच याचा आपण रूप बदललेला आहे, याचा आकारात बदल केलेला आहे. कापडापासून पोशाख तयार करणे. आपण कापड आणलं 5-10 मीटर आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवले तर आपल्याला त्याच्यात जास्त उपयोगिता वाटते. म्हणजे कापडापासून पोशाख तयार करणे ही रूप उपयोगितेची उदाहरणे आहेत. तर काल उपयोगिता बघा, उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात रेनकोटची उपयोगिता जास्त असते. काळ बदलला, वस्तू तीच आहे, म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला रेनकोटची उपयोगिता जास्त वाटणार नाही. स्वेटरमध्ये किंवा उबदार कपड्यामध्ये उन्हाळ्यात आपल्याला उपयोगिता जास्त वाटणार नाही, पण पावसाळ्यामध्ये रेनकोटची उपयोगिता जास्त वाटते आणि हिवाळ्यामध्ये गरम कपड्यांची किंवा उबदार कपड्याची आपल्याला जास्त उपयोगिता वाटत असते. म्हणून अर्थ सांगायचे, उदाहरण द्यायचे. त्याच्यानंतर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. अर्थ बघा, वस्तूच्या सर्व नागांच्या झाले चुकून, हे प्रिंट मिस्टेक आहे. नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. वस्तूच्या सर्व नगांच्या उदाहरण जर आपण घेऊ तर समजा 5 चिकू आहेत आपल्याकडे समजा, पण पहिला चिकू खाला आपल्याला जेवढी उपयोगिता मिळाली, अधिक दुसऱ्या चिकूपासून मिळणारी उपयोगिता, अधिक तिसऱ्या चिकूपासून मिळणारी उपयोगिता, अशा 5 चिकूपासून मिळणारी उपयोगिता जर एकत्रित केली तर त्याला आपण एकूण उपयोगिता म्हणतो. म्हणून वस्तूच्या सर्व नगांच्या, वस्तू कोणती आहे? चिकू आहेत. सर्व नग किती आहेत? 5 आहेत. प्रत्येक नगापासून, आणि हे चिकू आपण उपभोग घेत आहोत, खात आहोत, आणि
उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज, 5 चिकूपासून प्रत्येक चिकूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज केली की ती आपल्याला एकूण उपयोगिता मिळाली. तर सीमांत उपयोगिता उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय, किंवा सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. म्हणजे समजा आपण पहिला चिकू घेतला, त्याच्यापासून आपल्याला 25 उपयोगिता मिळाली. समजा दुसऱ्या नगापासून चिकूच्या 20 उपयोगिता मिळाली, तिसऱ्या नगापासून 15 मिळाली, चौथ्या नगापासून 10 मिळाली, नंतर 5व्या नगापासून 5 मिळाली. पण समजा पहिल्या नगापासून 25 मिळाली आणि दुसऱ्या नगापासून 20 मिळाली, तर एकूण समाधान आपलं 45 झालं. मग दुसऱ्या एका वाढीव नगामुळे एकूण उपयोगितेत कितीने भर पडली? 2 चिकू खाल्यानंतर आपणाला एकूण समाधान 45 झालेलं आहे. पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता आहे 25 आणि दुसऱ्या नगापासून मिळणारी 20, अशी एकूण समाधान आपलं 45 झालेलं आहे. म्हणजे एकूण समाधानात दुसरा नग सेवन केल्यामुळे एकूण उपयोगितेत कितीने भर पडलेली आहे? 20ने भर पडलेली आहे. म्हणजे त्याला कसं काढायचं, तर 2 नग जर सेवन केले तर एकूण समाधान 45 झालेलं आहे. तर त्याच्यातून एक नग जर वजा केला असता एकूण समाधान किती होतं आपलं? 25. आणि दुसऱ्या नगामुळे एकूण उपयोगितेत पडलेली भर किती आहे? 20. म्हणजे 45 एकूण जे समाधान आहे त्याच्यातून दुसरा नग सेवन केल्यामुळे किंवा पहिला नग सेवन केल्यामुळे एकूण उपयोगिता पहिल्या नगापासूनची किती होती? 25. तर दुसऱ्या नगापासून एकूण समाधान किती झालं? 45. 45 मधून 25 जर वजा केलं तर दुसऱ्या नगापासून मिळणारं समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपण इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी म्हणून फक्त 2च नग घेतलेत असं समजू. इथं आपण 5चं उदाहरण तर दिलेलंच आहे, पण सीमांत उपयोगिता सांगत असताना पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता 25 मिळाली आणि दुसरा नग सेवन केल्यानंतर एकूण समाधान 45 झालेलं आहे. 45 वजा पहिला नग सेवन केला, एक नग सेवन केला, तर त्याच्यामुळं आपणाला 25 समाधान मिळालेलं होतं. ते जर वजा केलं तर एकूण समाधानात 20ने भर पडलेली आहे हे लक्षात येतं. म्हणून उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय, किंवा सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. म्हणून दुसरा नग सेवन केल्यास एकूण समाधान 45 झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या नगामुळे एकूण समाधानात 20ने भर पडलेली आहे. म्हणून दुसऱ्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता किती आहे? 20 आहे. याला आपण मार्जिनल युटिलिटी म्हणतो आणि याला टोटल युटिलिटी म्हणतो. दुसरा फरक आहे, सर्वसाधारणपणे एकूण उपयोगितेचे मूल्य धन असते. म्हणजे एकूण उपयोगिता कधीही मायनस किंवा ऋण होत नाही किंवा शून्य होत नाही, तर ती नेहमी धनच असते. आपण एकूण उपयोगितेचा वक्र बघितला, तो OX अक्ष ओलांडून खाली येत नाही, तो असा वर 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 जात असतो आणि नंतर एका विशिष्ट पातळीनंतर तो स्थिर होतो आणि पुन्हा खाली येतो. पण OX अक्ष ओलांडून खाली येत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे एकूण उपयोगितेचे मूल्य धन असते. तर सीमांत उपयोगितेचे मूल्य हे धन, शून्य आणि ऋण असू शकते. म्हणून सीमांत उपयोगिता जी आहे ती नेहमी 3 टप्प्यामध्ये येऊ शकते. धन, शून्य आणि ऋण असू शकते. सुरुवातीला ती धन असते, नंतर ती शून्य होते आणि नंतर ती पुन्हा ऋण होते. म्हणजे OX अक्ष ओलांडून खाली जाते. आणि जेव्हा OX अक्षावर असते तेव्हा ती शून्य असते आणि OX अक्षाच्या अगोदर असते ती धन असते. म्हणून सीमांत उपयोगिता ही धन, शून्य आणि ऋण असू शकते. पण सर्वसाधारणपणे एकूण उपयोगिता नेहमी धनच असते. तो सतत घटत्या दराने वर जाणारा असतो, नंतर स्थिर होतो पुन्हा थोडासा घटतो, पण तो OX अक्ष ओलांडून खाली येत नाही. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा 12 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये कोणते 3 लिहावे लागतात. 4 गुणासाठी 1 प्रश्न विचारला जातो. असे परीक्षेमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. कोणते 3 लिहायचे आहेत. 4-4 मार्कासाठी 3 प्रश्न लिहिले की तो 12 मार्काचा प्रश्न असेल. तर पाहूया, पहिला प्रश्न आहे आपला, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा. परस्पर संबंध स्पष्ट करा.
बघा उत्तर, वस्तूच्या विविध नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो, तो पुढील तक्ता व उदाहरणावरून स्पष्ट करता येईल. आता अक्षय वस्तूचे हे नग आपण 7 घेतलेले आहेत. एकूण उपयोगिता बघा, पहिल्या नगापासून 10 समाधान मिळालेलं आहे. दुसरा नग सेवन केल्यास एकूण समाधान 18 होत आहे. तिसऱ्या नग सेवन केला की एकूण समाधान 24 आहे. चौथा घेतला की 28 आहे. पाचवा नग सेवन केला की एकूण समाधान 30 आहे. सहावा नग सेवन केला की एकूण समाधान 30 आणि सातवा केला की 28. कारण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये फरक नसतो. जवळजवळ म्हणजे फरक म्हणजे कसा की यांच्यामध्ये सुरुवातीला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सारखीच आहे पहिल्या नगाला, पण नंतर दुसऱ्या नगापासून मात्र सीमांत उपयोगिता खाली येत असते आणि एकूण उपयोगिता घटत्या दराने वर जात असते. बघा पहिला नग सेवन केला एकूण उपयोगिता 10 आहे, सीमांत उपयोगिता सुद्धा 10 आहे. म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा बिंदू एकच येतो. पण दुसरा नग सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 8 होते, म्हणजे घटत्या दराने एकूण उपयोगिता वाढत जाते आणि सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते. दुसरा नग सेवन केला की 8 समाधान मिळतं आणि मग 10 पहिल्या नगापासूनचं समाधान आणि दुसऱ्या नगापासूनचं 8 असं एकूण समाधान किती झालं 18. तिसरा नग सेवन केला वस्तूचा तर तिसऱ्या नगापासून आम्हाला 6 सीमांत उपयोगिता मिळालेली आहे. एक ज्यादा नग तिसरा सेवन केल्यामुळे एकूण समाधानात 6ने भर पडली. बघा 10 आणि 8 18 झालं होतं. आता एकूण समाधानात तिसरा नग सेवन केल्यामुळे 6ने भर पडून 24 झालेला आहे. चौथा नग सेवन केला तर चौथ्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता 4 आहे आणि मग एकूण समाधान तिसऱ्या नगाला 24 होतं. त्याच्यामध्ये 4ने भर पडली आणि एकूण समाधान 28 झालेलं आहे. त्याच्यानंतर पाचवा नग सेवन केला तर पाचव्या नगाची सीमांत उपयोगिता 2 आहे. एकट्या पाचव्या नगामुळे एकूण समाधानात 2ने भर पडलेली आहे. चौथ्या नगाला एकूण समाधान 28 होतं. त्याच्यामध्ये पाचव्या नगाचं सेवन केल्यामुळे एकूण समाधानात 2ने भर पडली आणि 30 झालेला आहे. सहाव्या नगामुळे एकूण समाधानात काही भर पडत नाही. पाचव्या नगाला एकूण समाधान 30 आहे आणि सहाव्या नगालाही 30 आहे. म्हणजे सहावा नग एक जास्तीचा घेतल्यामुळे एकूण समाधानात काही भर पडले का नाही. म्हणून या ठिकाणी सहाव्या नगामुळे सीमांत उपयोगिता किंवा सहाव्या नगाचा काही उपयोग झालेला नाही. सीमांत उपयोगिता 0 आहे. सहावा नग एक खुला सेवन केला असता एकूण समाधानात काही भर पडलेली नाही. पाचव्या नगाला 30 समाधान आहे आणि सहाव्या नगाला सुद्धा 30च आहे. त्याच्यानंतर सातवा नग सेवन केला तर सीमांत उपयोगिता मायनस होते. एकूण समाधानात -2ने घट होते, म्हणजे -2 होते आणि एकूण समाधान 28 होते. 30 वरून 28 या ठिकाणी उपभोक्त्याचा लॉस होतो, तोटा होतो आहे, त्याला नुकसान होत आहे. म्हणून सीमांत उपयोगिता 0 जेव्हा होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. जेव्हा सीमांत उपयोगिता उणे होते तेव्हा एकूण समाधान घटायला लागते. म्हणजे मॅक्झिमम किंवा तृप्ती बिंदू जो आहे, महत्तम समाधानाचा बिंदू हा आहे. सीमांत उपयोगिता 0 असताना एकूण उपयोगिता ही अधिक असते. म्हणून कोणत्याही वस्तूचा उपभोग घेत असताना सीमांत उपयोगिता 0 होईपर्यंत त्या वस्तूचे नग सेवन करत जाणे आवश्यक असते. केळी खात असताना पहिली केळी खाल्ली, दुसरी केळी खाल्ली, तिसरी केळी खाल्ली, कुठपर्यंत खायचं आहे? शेवटच्या नगाची सीमांत उपयोगिता 0 होईपर्यंत. मग एखाद्याला तिसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता 0 वाटेल, एखाद्याला सहाव्या नगाला सीमांत उपयोगिता 0 वाटेल. त्याच्यावरून त्याचं समाधान हे महत्तम असेल. म्हणून एखादा 3 केळी खाल्ल्यानंतर त्याला फुल समाधान मिळतं, तर एखाद्याला 5 केळी खाल्ल्यानंतर फुल समाधान मिळतं. म्हणजे ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार आहे. म्हणून परंतु त्याच्यानंतर जर त्या वस्तूचं सेवन केलं तर त्या उपभोक्त्याला त्याचं नुकसान होऊ शकतं, त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीला पहिल्या नगाला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सारखीच असते. सुरुवातीपासून एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. बघा सुरुवातीला पहिल्या नगाला 10 उपयोगिता आहे एकूण उपयोगिता. दुसरा नग सेवन केला की एकूण उपयोगितेत 8ने भर पडते आणि 18 होते. तिसऱ्या नगाला एकूण उपयोगितेत 6ने भर पडते, 24 होते. चौथ्या नगाला एकूण उपयोगितेमध्ये 4ने भर पडते, 28 होते. पाचव्या नगाला एकूण उपयोगितेत 2ने भर पडते, 30 होते. सहाव्या नगाला एकूण उपयोगितेत 0 भर पडते आणि सहाव्या नगाला एकूण उपयोगिता 30 असते आणि सातव्या नगाला एकूण उपयोगिता ही
मायनस होते म्हणजे घटते आणि 28 होते. म्हणजे घटत्या दराने सुरुवातीला 8ने भर पडली, नंतर 6ने पडली, नंतर 4ने पडली, नंतर 2ने पडली, नंतर 0ने पडली, नंतर -2 झालं आणि घट झाली. म्हणजे एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते, पुन्हा स्थिर राहते आणि पुन्हा घटते. म्हणजे सुरुवातीला घटत्या दराने वर जातो कुठपर्यंत? 30 पर्यंत. नंतर तो 30 ते 30 स्थिर राहतो आणि नंतर ते 30 पासून 28 पर्यंत खाली जातो असा. आणि सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता घटत जाते. 10 नंतर 8, 6, 4, 2, 0, -2. म्हणजे इथपर्यंतचा हा जो भाग आहे तो धन आहे. 5व्या नगापर्यंत सीमांत उपयोगिता धन आहे. 6व्या नगाला ती 0 होते, 7व्या नगाला ती ऋण होते. म्हणून सीमांत उपयोगिता ही धन असू शकते, नंतर 0 होते O1 अक्षावरचा बिंदू, नंतर O1 अक्ष ओलांडून -2 होते. ह्याच्यातला हा रिलेशनशिप तुम्हाला लक्षात आला असेल. सुरुवातीला पहिल्या नगाला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखीच असते. त्याच्यानंतर सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता ही घटत जाते आणि ते एक वेळ 0 होते, नंतर ते मायनस होते. पण सुरुवातीपासून एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते, नंतर ती स्थिर होते आणि नंतर ती घटते. हेच आपल्याला आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. बघा, वरील तक्त्याच्या आधारे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र खालील आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. बघा, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या वक्रावर आपल्याला हा अक्ष आहे 0 म्हणजे 0, अक्ष आहे क्ष, आणि हा OY अक्ष आहे अय. या वक्रावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे, मार्जिनल युटिलिटी आणि टोटल युटिलिटी. बघा, आपण आकृतीमध्ये बघितलेलं होतं म्हणजे कोष्टकामध्ये की एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता आपल्याला अय अक्षावर दाखवायचं आहे आणि वस्तूचे नग हे क्ष अक्षावर दाखवायचे आहेत. 7 नग उपभोक्त्याने सेवन केलेले आपल्याला दाखवलेले आहेत. आपण हे नग या ठिकाणी घेतलेले आहेत, वस्तूचे नग. सुरुवातीला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता किती आहे? 10 आहे पहिल्या नगाला. पहिला नग सेवन केला की सीमांत उपयोगिता ही आणि एकूण उपयोगिता ही सुद्धा 10 आहे, आपण कोष्टकामध्ये बघितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा नग सेवन केल्यानंतर पट्टी याच ठिकाणी ठेवायची आपल्याला आणि 2 बिंदू घ्यायचे सरळ त्या पट्टीवर. दुसऱ्या नगाला सीमांत उपयोगिता 8 आहे म्हणून इथं पॉईंट घेतला आणि त्याच पट्टीवर पुढं दुसऱ्या नगाला एकूण उपयोगिता 18 होते म्हणून इथला हा पॉईंट मिळतो. म्हणून अशी पट्टी उभी ठेवली की आपल्याला 2 पॉईंट मिळतात एकाच वेळी. पहिल्या नगावर अशी आपण पट्टी उभी ठेवली की पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सारखी असल्यामुळं 10चा पॉईंट हा एकच मिळालेला आहे, कारण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखीच आहे. पण दुसऱ्या नगापासून आपल्याला 2 बिंदू मिळतात. दुसऱ्या नगावर आपण अशी पट्टी ठेवली की आपल्याला सीमांत उपयोगिता खाली आणि एकूण उपयोगिता वरी हे बिंदू मिळत असतात पट्टीवर. म्हणून दुसऱ्या नगामुळे सीमांत उपयोगिता 8 आणि एकूण उपयोगिता 18. तिसऱ्या नगामुळे सीमांत उपयोगिता 4 आणि बघा 10, 8, 6 इथं 6 आहे आणि एकूण उपयोगिता किती झाली? 24. कारण हे 10 आणि 8ने भर पडली 18 झाली, 18 आणि 6 24 झाली. तर म्हणजे एकाच वेळी आपल्याला हे दोन्ही बिंदू घेता येतात. तुम्हाला आकृती काढायला थोडंसं अवघड वाटत असेल, पण बिलकुल आकृतीमध्ये काही अवघड नाही, एकदम सोपी आकृती आहे आणि आकृतीचं विश्लेषण केल्यास तुम्हाला अधिकाधिक गुण मिळू शकतात. चौथा नग सेवन केल्यानंतर आपल्याला 2 बिंदू मिळत आहेत. चौथ्या नगाला आपल्याला सीमांत उपयोगिता 4 मिळत आहे आणि एकूण उपयोगिता 28 मिळत आहे. इथं पट्टी ठेवल्यानंतर आपल्याला उभी एकदाच 2 बिंदू मिळालेले आहेत. चौथ्या नगाला 4 सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता 28. 5व्या नगाला सीमांत उपयोगिता ही 2 आणि एकूण उपयोगिता ही 30 मिळालेली आहे. 6व्या नगाला सीमांत उपयोगिता 0 आहे आणि एकूण उपयोगिता 30 आहे, इथं स्थिर झालेला आहे 30 आणि 30. त्याच्यानंतर 7वा नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता 0 असल्यामुळे इथं O1 अक्षावरचा हा बिंदू मिळालेला आहे आपल्याला. O1 अक्षावर 0 असतो हा 0. त्याच्यानंतर 7वा नग सेवन केला तर सीमांत उपयोगिता -2 होते, तर -2चा बिंदू दर्शवलेला आहे हा -2. म्हणजे 7व्या नगावर जर आपण पट्टी ठेवली तर 7व्या नगावर पट्टी ठेवलेली असताना आपल्याला O1 अक्षाच्या रेषेच्या खाली -2 म्हणजे
शून्यापासून इथपर्यंत हा -2, हा -4, हा -2 झालेला आहे, म्हणून हा बिंदू इथं घेतलेला आहे बघा असा, हा -2 इथं दाखवायला पाहिजे -2. -2च्या बिंदूला आपण या ठिकाणी खालच्या बाजूला इथं बिंदू घेतलेला आहे आणि या पट्टीवर, आणि सरळ उभ्या ठिकाणी काय केलेलं आपण, हा 28 घेतलेला आहे. एकूण उपयुक्तता किती झालेली आहे 7व्या नगाला, 28 झालेली आहे, आणि सीमांत उपयुक्तता किती आहे, -2 आहे, म्हणून हा इथं येईल बिंदू, थोडासा बाजूला झाला आहे, थोडंसं इथं येईल ह्या बिंदू सरळ रेषेवर. आणि म्हणून हा जेव्हा सीमांत उपयुक्तता 0 असते तेव्हा एकूण उपयुक्तता सर्वाधिक असते 30, म्हणून याला आपण कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं म्हणतो. आणि हा वक्र कसा आहे, टोटल युटिलिटी किंवा एकूण उपयुक्तता वक्र आहे. आणि ह्या सुरुवातीपासून घटत जाणारा, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा हा कोणता वक्र आहे, सीमांत उपयुक्तता वक्र आहे. म्हणून हा इथून इथपर्यंत हा धन आहे, नंतर 0 होतो, आणि इथून हा इकडं ऋण होतो. म्हणून हा जो छायांकित केलेला भाग जो आहे तो उपभोक्त्याचं नुकसान दर्शविलेला आहे, आणि या ठिकाणी एकूण उपयुक्तता व सीमांत उपयुक्तता दर्शविलेली आहे. ह्याच्यात काही अवघड नाही. त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण आहे. क्ष अक्षावर वस्तूची आणि य अक्षावर एकूण उपयुक्तता व सीमांत उपयुक्तता दर्शविलेली आहे. क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शविलेले आहेत, तर नग राहिलेले आहेत. क्ष अक्षावर वस्तूचे नग 7 दर्शविलेले आहेत, आणि य अक्षावर एकूण उपयुक्तता व सीमांत उपयुक्तता दर्शविली आहे. आकृतीमध्ये एकूण उपयुक्तता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आणि सीमांत उपयुक्तता वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा मिळतो, हे आपण बघितलेलं आकृतीमध्ये. सीमांत उपयुक्तता वक्र 0 आणि ऋणात्मक सुद्धा होऊ शकतो, आपण बघितलंय. सीमांत उपयुक्तता धन 0 आणि ऋणात्मक होऊ शकते, तर धन लिहायला पाहिजे. सीमांत उपयुक्तता वक्र धन 0 आणि ऋणात्मक पातळी दर्शवितो, म्हणून OX अक्षाच्या वरच्या बाजूला धन आहे, रेषेवर आल्यास 0 आणि खाली गेल्यास ऋण आहे. तर एकूण उपयुक्तता वक्र महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयुक्तता दर्शवितो. म्हणून सुरुवातीला घटत्या दराने वाढतो, नंतर तो स्थिर राहतो 30-30, नंतर तो 28 होतो. अशा पद्धतीनं एकूण उपयुक्तता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयुक्तता सुरुवातीपासून घटत जाते. हा झाला एकूण उपयुक्तता आणि सीमांत उपयुक्तता यामधील परस्पर संबंध. त्याच्यानंतर आकृतीद्वारे खालील प्रकारे परस्पर संबंध स्पष्ट करता येतो. आपण आकृती बघितलेली आहे. सीमांत उपयुक्तता व एकूण उपयुक्तता यामधील परस्पर संबंधामध्ये नंबर 1 ला काय बघितलं आपण, सुरुवातीला एकूण उपयुक्तता व सीमांत उपयुक्तता समान असतात, म्हणजे पहिल्या नगाला एकूण उपयुक्तता आणि सीमांत उपयुक्तता 10 नग आहे, 10 युटिलिटी आहे. एकूण उपयुक्तता 10च आहे आणि सीमांत उपयुक्तता 10च आहे, म्हणून एकूण उपयुक्तता बरोबर सीमांत उपयुक्तता सुरुवातीला. दुसरा पॉईंट, क्ष वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा घेत जातो तसं तशी एकूण उपयुक्तता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयुक्तता घटत जाते. बघा, दुसऱ्या नगापासून एकूण उपयुक्तता वाढत जाते घटत्या दराने आणि सीमांत उपयुक्तता घटत जाते. दुसऱ्या नगाला आपणाला एकूण उपयुक्तता मिळालेली आहे 18, त्याच्यानंतर मिळालेली आहे 24, त्याच्यानंतर मिळालेली आहे 28, त्याच्यानंतर मिळालेली आहे 30, ही घटत्या दराने वाढत चाललेली आहे. तर सीमांत उपयुक्तता ही सुरुवातीला 10, नंतर 8, नंतर 6, 4, 2, म्हणजे दुसऱ्या नगापासून एकूण उपयुक्तता घटत्या दराने वाढत आहे, तर सीमांत उपयुक्तता घटत आहे. नंबर 3, जेव्हा एकूण उपयुक्तता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयुक्तता 0 होते. आपण बघितलेलं आहे 6व्या नगाला एकूण उपयुक्तता 0 झालेली आहे आणि एकूण उपयुक्तता ही 30 झालेली आहे आणि सीमांत उपयुक्तता किती झालेली आहे 0. जेव्हा एकूण उपयुक्तता महत्तम असते म्हणजे 6व्या नगाला एकूण उपयुक्तता 30 झालेली आहे आणि सीमांत उपयुक्तता किती झालेली आहे 0. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्ती बिंदू दर्शविते. याला आपण मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन पॉईंट असं म्हणत असतो. म्हणून 6व्या नगाला एकूण उपयुक्तता महत्तम आहे 30 आहे आणि सीमांत उपयुक्तता बिंदू किती OX अक्षावर आहे 0 आहे. आणि जेव्हा सीमांत उपयुक्तता 0 असते तेव्हा एकूण उपयुक्तता कशी असते मॅक्झिमम असते. आपण ते बघितलेलं आहे. OX अक्षावरून त्या 0 पॉईंटमधून 6व्या बिंदूपासून वर रेषा काढलेली आहे आणि त्या ठिकाणी जोडलेली आहे एकूण उपयुक्तता वक्राला. म्हणून आपल्याला लक्षात येईल की एकूण उपयुक्तता जेव्हा महत्तम असते तेव्हा सीमांत उपयुक्तता 0 असते. त्याच्यानंतर चौथा पॉईंट, जेव्हा एकूण उपयुक्तता घटते
बघा एकूण उपयोगिता घटते म्हणजे O1 अक्ष ओलांडून खाली येते आणि ती -2 झालेली आपण बघितलेलं आहे. जेव्हा एकूण उपयोगिता घटते या ठिकाणी सीमांत उपयोगिता O1 अक्ष ओलांडून खाली येते आणि एकूण उपयोगिता 30 वरून 28 होते. बघा जेव्हा एकूण उपयोगिता घटते, एकूण उपयोगिता 30 वरून 28 होते, तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते म्हणजे -2 झालेले आहे. 30 मधून -2 गेल्यानंतर 28 राहिलं म्हणजे उपभोक्त्याचं असमाधान झालेली स्थिती आहे. म्हणजे एकूण उपयोगिता जेव्हा घटते 30 वरून 28 होते 7व्या नगाला, तेव्हा सीमांत उपयोगिता O1 अक्ष ओलांडून खाली जाते आणि ती -2 होते. म्हणून सीमांत उपयोगिता मायनस होते. केव्हा? जेव्हा एकूण उपयोगिता घटत असते 30 वरून 28 होते तेव्हा आपण बघितले 7व्या नगाला. नंबर 5, सर्वाधिक समाधानाचा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो. बघा सर्वाधिक समाधानाचा बिंदू कोणता आहे? 6व्या नगाला आहे. 6व्या नगाला सीमांत उपयोगिता 0 आहे आणि एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे आणि तो समाधानाचा बिंदू मॅक्झिमम समाधानाचा बिंदू आहे, तृप्तीचा बिंदू आहे आणि तो त्या ठिकाणी थांबतो. त्याच्यानंतरचे तो नग घेत नाही कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काहीही भर पडत नाही. म्हणजे 5व्या नगाला 30 उपयोगिता एकूण आणि 6व्या नगाला सुद्धा एकूण समाधान 30च आहे. एकूण समाधानात काही भर पडलेली नाही आणि त्याच्यानंतरचा नग जर घेतला तर पुन्हा मायनस होण्याची शक्यता आहे, तोट्या जाण्याची शक्यता आहे, असमाधान होण्याची शक्यता आहे. म्हणून मॅक्झिमम पॉईंट जो आहे समाधानाचा त्याच ठिकाणी तो थांबतो. नंतरचे नगाचा उपभोग तो घेत नाही कारण सीमांत उपयोगिता 0 झालेली आहे. एकूण समाधानात नंतरच्या नगामुळे काहीच भर पडलेली नाही. नंतर 6वा पॉईंट, सर्वाधिक समाधानाच्या म्हणजे तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. बघा म्हणजे त्याने जर 7वा नग घेतला, सेवन केला तर एकूण समाधानात घट झालेली आहे. 30 समाधान होतं मॅक्झिमम, ते पुन्हा 28 झालं. म्हणजे 7वा जर नग समाधान घेतला तर एकूण समाधानात घट होते आणि सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर कशात होते? असमाधानात होते. म्हणून दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणू लागतात. म्हणजे 7वा नग आपण विनाकारण सेवन केला त्याच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणून एकूण समाधान कमी होतं, 30 वरून 28 होतं आणि सीमांत उपयोगिता -2 झालेली आहे. म्हणजे 7व्या नगामुळे एकूण समाधानात काही भर पडलेली नाही तर उलट एकूण समाधान कमी झालेलं असल्यामुळे त्या समाधानाचं रूपांतर असमाधानात झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्त्व स्पष्ट करा. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्त्व आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यावरून पाहता येईल. पहिला महत्त्व आहे उपभोक्त्यासाठी उपयुक्त. मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूंच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे आवश्यक आहे. म्हणजे उपभोक्ता वेगवेगळ्या वस्तूंचं सेवन अशा पद्धतीने करतो की त्याला अधिक समाधान मिळालं पाहिजे. म्हणून एखाद्याच वस्तूचं सेवन तो सतत न करता वेगवेगळ्या वस्तूचं कॉम्बिनेशन जर त्यांनी केलं तर अधिक समाधान मिळू शकेल. हे या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरून उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान कसं साध्य करता येईल हे त्याला लक्षात येऊ शकतं. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर आपण कशा पद्धतीने आपल्याजवळ असलेलं उत्पन्न खर्च करायला पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी थांबायला पाहिजे. म्हणून मर्यादित साधन आपल्याजवळ उत्पन्न किती आहे? मर्यादित आहे आणि मर्यादित पैशाच्या सहाय्याने वेगवेगळ्या वस्तूंचे विशिष्ट नग घेऊन तो अधिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्याच वस्तूचे सर्व नग न घेता अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूचे नग घेतो. X वस्तूचे 5 घेत असेल तर Y वस्तूचे 2 घेत असेल तर Z वस्तूचे तो 3 घेत असेल. असं कॉम्बिनेशन करून आपल्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने तो अधिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करेल. कारण का तर एखाद्या वस्तूची सीमांत उपयोगिता 0 होईपर्यंत बाजारात तो खर्च न करता आपल्या गरजा किती आहेत, प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता किती आहे, आपलं उत्पन्न किती आहे याचा मेळ घालून अधिक समाधान मिळवण्याचा उपभोक्ता प्रयत्न करतो. त्याच्यानंतर सरकारसाठी उपयुक्त. शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ प्रगतिशील कर धोरण, किंमत धोरण,
व्यापार धोरण, सार्वजनिक वितरण व्यवस्था, सामाजिक न्याय इत्यादी. यामुळे लोकांचे सामाजिक हित सुधारण्यास मदत होईल. म्हणून सरकारजवळ असलेली उत्पन्नाचीच ही साधनं आहेत, त्याचंसुद्धा वापर करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रावर कशा पद्धतीने आणि किती वापर केल्यामुळे समाजाचं जास्तीत जास्त समाधान होईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये समाजातल्या कोणत्या उत्पन्न गटातील लोकांना हा लाभ गेला पाहिजे म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त समाधान होईल. व्यापारविषयक धोरण, आयात निर्यात याच्या संदर्भाचं धोरण, कशा पद्धतीनं आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यामुळे त्या वस्तू समाजात कोणता गट किती वापरत आहे त्याच्यावरून समाजाचं सॅटिस्फॅक्शन लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर किंमत धोरण, जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तू कोणत्या आहेत त्याच्यावरून त्या किंमत धोरण ठरवलं जातं. जीवनावश्यक वस्तू गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना लागतात आणि मग अशा जीवनावश्यक वस्तूच्या किमती फारशा न वाढवता अधिकाधिक लोकांचं जास्तीत जास्त कल्याण झालं पाहिजे, हित झालं पाहिजे हे लक्षात घेऊन किंमत धोरण ठरवलं जातं. प्रगतिशील कर धोरण, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स पॉलिसी म्हणतो. उत्पन्न जास्त असेल तर त्याच्यावर जास्त दराने कर आकारला जातो. उत्पन्न कमी असेल तर त्याच्यावर कमी दराने कर आकारला जातो. याचा अर्थ असा नाही की 1000 रुपये असणाऱ्यावर 100 रुपये कर म्हणजे 100ला 10 रुपये आणि 100 रुपये असणाऱ्यावर 10 रुपये, तर हा जो काही टॅक्सचा दर झाला तो समानच झाला ना. ज्याचं उत्पन्न 100 आहे तो 10 रुपये कर भरणार आणि ज्याचं 1000 रुपये उत्पन्न आहे तो 100 रुपये कर भरणार. म्हणजे 100ला 10 रुपये प्रमाणे गरिबाला सुद्धा 10% आणि श्रीमंताला सुद्धा 10% न ठेवता ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्याला 15%, 20% कर भरला पाहिजे आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना 5% किंवा 6%, 4% कमी प्रमाणात कर लावला पाहिजे. याला आपण प्रगतिशील कर धोरण असं म्हणत असतो. म्हणून अशा प्रकारे गोरगरिबांचं किंवा कमी उत्पन्न गटातील लोकांचं हित जपण्यासाठी आणि श्रीमंत लोकांकडील जास्त पैसा काढून घेऊन शासनाच्या वेगवेगळ्या कार्यावर उपयोगात आणण्यासाठी अशा प्रगतिशील कर धोरण लागू केलं जातं. म्हणून या घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांताचं महत्त्व सरकारसाठी सुद्धा आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे मूल्यविरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य, व्हॅल्यू इन यूज आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज, उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. बघा, मूल्याचा विरोधाभास कसा आहे, ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी घटकांचे विनिमय मूल्य कमी असते. बघा, ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, आपण पाणी, हवा, सूर्यप्रकाश याच्याशिवाय जीवन जगू शकत नाही, परंतु त्याच्या बदल्यात कोणीतरी आपल्याला फार काहीतरी मोबदला देते का? नाही. एखाद्याला आपण पाणी दिलं आणि त्याचं जीवन वाचवलं तर त्या पाण्याच्या बदल्यात आपल्याला इतर वस्तूचे कोणी मोठ्या प्रमाणात नग देईल का? देणार नाही. कारण का? तर पाणी हे मुबलक आहे, हवा मुबलक आहे, सूर्यप्रकाश मुबलक आहे, परंतु त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू इन युटिलिटी मोठ्या प्रमाणात आहे, उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, परंतु विनिमय मूल्य अत्यंत कमी आहे. कारण का? तर याच्यामध्ये दुर्मिळता नाही. हे घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे याच्या बदल्यात आपल्याला कुठलाही पैसा मोजावा लागत नाही. किंवा इतर कोणीतरी पाणी दिलं म्हणून एखादा हिरा कोणीतरी बदल्या दिला किंवा 50, 100, 200 रुपये दिले असं होत नाही. पाणी, हवा, सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असल्यामुळे इतर वस्तूच्या तुलनेत पाणी, हवा, सूर्यप्रकाश याच्या बदल्यात आपल्याला फारसे नग मिळत नाहीत. म्हणजे पाणी, हवा, सूर्यप्रकाश याच्यामध्ये उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही. पण ते जरी एखाद्याला दिलं आणि त्याचा प्राण वाचवला तर त्याच्या बदल्यात आपल्याला फार काहीतरी मिळेल असं नाही. म्हणजे याच्यामध्ये विनिमय मूल्य कमी आहे, व्हॅल्यू इन एक्सचेंज कमी आहे, व्हॅल्यू इन युटिलिटी प्रचंड आहे. म्हणून ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी अशा घटकांचे विनिमय मूल्य कमी असते. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी आहे. बघा, ते असल्यामुळे आपल्याला काही फारसा परिणाम होत नाही. आपल्याजवळ समजा सोने आहे, सोन्यामुळे आपला जीव वाचू शकतो का? हिऱ्यामुळे एखाद्याचा जीव वापस येऊ शकतो का? हिरा सेवन करून आपली भूक भागवता येईल का? नाही.
पैसा जरी असला तरी पैशाने आपल्याला अन्नधान्य खरेदी करावे लागेल आणि ते उपभोग घ्यावे लागेल. म्हणजे काही वस्तूंची उपयोगिता मूल्य कमी असते, पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरे, सोने इत्यादी हा सिद्धांत वस्तूंचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य ह्यातील विरोधाभास समजण्यासाठी उपयुक्त ठरतो. मग आता हिऱ्यामध्ये बघा, दुर्मिळतेमुळे हिरे आणि सोने यांना प्रचंड प्रमाणात विनिमय मूल्य आहे, परंतु उपयोगिता मूल्य फारसे नाही. हिरे आणि सोने हे जीवन जगण्यासाठी काही उपयोगाचे नाहीत, केवळ प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणून अशा दुर्मिळ वस्तू स्वतःजवळ बाळगल्या की समाजात प्रतिष्ठा वाढते, म्हणून त्याचं महत्त्व आहे. आणि हिरे आणि सोन्याच्या बदल्यात इतर वस्तूचे आपल्याला अनेक नग मिळू शकतात, परंतु हिरे आणि सोने आपल्याजवळ असल्यामुळे एखाद्याचा जीव वापस येऊ शकत नाही, किंवा हिरे सोने बाळगल्यामुळे एखादा माणूस आजारातून मुक्त होत नाही, तर केवळ प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणून याचा वापर करतो. कारण का तर त्या दुर्मिळ आहेत, मुबलक प्रमाणात नाहीत. सर्वसामान्य माणसाकडे हिरे आणि सोने मर्यादित आहे किंवा नाहीच, म्हणून ज्यांच्याकडे आहे त्याची प्रतिष्ठा वाढते. अशा स्केअरसिटी किंवा दुर्मिळ असणाऱ्या वस्तूच्या बद्दल विनिमय मूल्य प्रचंड असते, परंतु उपयोगिता मूल्य मात्र कमी असते. असा हा विरोधाभास जो आहे, उपयोगिता मूल्य प्रचंड आहे परंतु विनिमय मूल्य अत्यंत कमी किंवा नाहीच, जसे की पाणी, हवा, सूर्यप्रकाश. पण ज्याच्यामध्ये विनिमय मूल्य प्रचंड आहे, हिरे आणि सोने, परंतु उपयोगिता मूल्य काहीही नाही. म्हणून हा सिद्धांत वस्तूंचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य ह्यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्यक ठरतो. हा विरोधाभास कसा आहे? उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, त्याच्यामुळे आपल्याला जीवन जगू शकतो, त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकणारच नाही. पाणी, हवा, सूर्यप्रकाश, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला इतर वस्तूचे काही न मिळणार नाहीत. म्हणजे प्रचंड उपयोगिता मूल्य आहे, मात्र विनिमय मूल्य हे अत्यंत कमी किंवा नाहीच. म्हणजे अशा प्रकारे याची अबेंडंट हे फॅक्टर कसे आहेत? मुबलक आहेत. म्हणून अशा घटकांच्या बद्दल आपणाला वेळ आणि पैसा फारसा खर्च करावा लागत नाही, कारण हे मुबलक निसर्गाची देणगी आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, परंतु विनिमय मूल्य ते एखाद्याला दिल्यामुळे त्याच्या बदल्यात इतर वस्तूचे काही नग आपल्याला मिळत नाहीत. तर हिरे आणि सोन्यामध्ये दुर्मिळता असल्यामुळे प्रचंड विनिमय मूल्य आहे, उपयोगिता मूल्य शून्य आहे. कारण हिरे आणि सोने जवळ असल्यामुळे कुठलाही जीवन जगत असताना समाधान, किंवा ज्याला आपण म्हणतो की जीवन जगण्यासाठी आपली भूक भागत नाही किंवा आपला आजार दूर होत नाही, केवळ प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. अशा प्रकारे या दुर्मिळ वस्तूमुळे त्यांना विनिमय मूल्य प्रचंड आहे, तर या ठिकाणी मुबलकता असल्यामुळे याला उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, परंतु विनिमय मूल्य कमी आहे. त्याच्यानंतर नंबर 4, मागणी सिद्धांताचा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगदसंख्यांची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते, तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूचे जास्त नगदसंख्या खरेदी केली जाते. या ठिकाणी एक लक्षात ठेवलं पाहिजे, किंवा आपणाला समजा केळीचा 1 डझन घेत असताना आपण 40 रुपये द्यायला तयार आहोत, पण दुसरा केळीचा डझन घेत असताना त्याने किंमत कमी केल्याशिवाय आपण दुसरा केळीचा डझन घेत नाही, कारण का दुसऱ्या नगाची आपणाला उपयोगिता कमी वाटते. म्हणून आपण म्हणतो की 25ने दिलास तर आम्ही दुसरा डझन घेऊ, कारण का उपभोक्ता जेव्हा दुसरे नग घेत जाईल तसं तसं प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं समाधान कमी कमी होत जातं. म्हणून वस्तूची किंमत कमी केल्याशिवाय तो पुढच्या वाढीव नग खरेदी करणार नाही. म्हणून मागणीच्या सिद्धांताचा आधारच तो आहे की उपभोक्ता वस्तूचे सेवन करत असताना किंवा नग खरेदी करत असताना जसे जसे वाढीव नग खरेदी करत जाईल तसे तसे प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं समाधान त्याच्यासाठी कमी असतं. म्हणून वाढीव नगाची किंमत कमी जर झाली तरच तो खरेदी करेल, अन्यथा त्याच किमतीला तो सर्व नग खरेदी करणार नाही, कारण वाढीव नगापासून मिळणारी प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जात असते. म्हणून मागणी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा मागणीच्या सिद्धांताचा खऱ्या अर्थाने तो आधार आहे. नंबर 5, उत्पादकासाठी वस्तूची किंमत आणि विक्री विषयक धोरण निश्चित करण्यासाठी हा सिद्धांत
उत्पादकाला महत्त्वपूर्ण ठरतो. महत्तम नफा मिळविण्यासाठी त्याला मदत होते. म्हणजे उत्पादक काय करत असतो, उत्पादन किती करायचं, वस्तूची किंमत किती ठरवायची, कारण प्रत्येक वाढीव नगापासून होणारा खर्च किती आहे आणि त्या वाढीव नगाला मिळणारी किंमत किती आहे हे लक्षात घेतलं जात असतं. म्हणून उत्पादक वस्तूचं उत्पादन करत असताना किती उत्पादन करावे, कारण जास्तीत जास्त उत्पादन जर करत असेल, मोठ्या प्रमाणात उत्पादन करत असेल तर त्याचा सरासरी खर्च आणि प्रत्येक नंतरच्या नगाला येणारा जो खर्च आहे तो कमी कमी येत असतो. म्हणून अधिकाधिक उत्पादन करून सीमांत खर्च किंवा मार्जिनल कॉस्ट ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक नंतरच्या वाढीव नगाचं उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च जर कमी कमी येत असेल तर नंतरचा येणारा खर्च जर कमी असेल तर बाजारपेठेतसुद्धा तो वस्तूची किंमत थोडीशी कमी करून अधिकाधिक नग विकायला सुद्धा तो तयार होईल. म्हणून उत्पादक आपलं उत्पादन करत असताना उत्पादन खर्च किती येत आहे, उत्पादन किती करत आहोत, प्रत्येक नगाला येणारा खर्च किती आहे याचा विचार तो करत असतो. आणि नंतर जर हळूहळू वाढीव नगाचा जर उत्पादन खर्च कमी येत असेल तर तो बाजारपेठेमध्ये सुद्धा बाजारपेठेत किंमत कमी ठेवून अधिकाधिक विक्री करू शकतो. म्हणून उत्पादकाला वस्तूची किंमत आणि विक्रीविषयक धोरण ठरविण्यासाठी आणि अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी अधिकाधिक नग विकले की कमीत कमी काळामध्ये अधिकाधिक नग विकले तर त्याला आपलं उत्पन्न किंवा भांडवल जे आहे ते मोकळं होतं, अधिकाधिक उत्पादन करेल, नफा अधिकाधिक मिळेल आणि उत्पादन खरेदी विक्री याचं सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात चालेल आणि उत्पादकाला मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकेल. त्याच्यानंतर 6वा आहे मक्तेदारासाठी. मक्तेदाराला मूल्यभेद करण्यासाठी घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत उपयुक्त ठरतो. मूल्यभेद म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारून एकाच प्रकारच्या वस्तूची केलेली विक्री होय. मक्तेदाराला महत्तम नफा मिळविण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून मक्तेदाराला घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांताचा उपयोग होत असतो. कारण का तर मक्तेदार काय करतो, त्याला तो जो वस्तूचं उत्पादन करत आहे तशा प्रकारचं उत्पादन बाजारपेठेत कोणीही करत नाही. म्हणजे त्याला वस्तूचे जवळचे पर्याय नसतात. म्हणून मक्तेदार हा त्या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवणारा असतो. त्या वस्तूची किंमत तोच ठरवतो. त्या वस्तूचे किती उत्पादन करायचे ते तोच ठरवतो. एखाद्या वस्तूचं किती उत्पादन करावं याच्यासाठी, कारण का तर अधिकाधिक उत्पादन केलं आणि प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारा जो काही खर्च होणारा खर्च तो जर कमी होत असेल तर वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या ग्राहकाला किंमत आकारू शकेल आणि अधिकाधिक नफा मिळू शकेल. म्हणून मक्तेदारा मूल्यभेद करण्यासाठी, त्याला आपण व्हॅल्यू डिफरेन्शिएशन म्हणतो, मूल्यभेद करत असताना एकाच प्रकारच्या वस्तूची वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळी किंमत लावतो. कारण नंतरच्या प्रत्येक वाढीव उत्पादनापासून त्याला उत्पादन खर्चसुद्धा कमी येत असतो. म्हणून नंतर वेगवेगळ्या ग्राहकाला तो वेगवेगळी किंमत आकारून अधिकाधिक नफा मिळवत असतो. त्याच्यानंतर प्रश्न 3रा आहे, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. टाइप्स ऑफ युटिलिटी. उत्तर, उपयोगितेचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, रूप उपयोगिता, म्हणजे वस्तूचा आकारमान बदलून, रूप बदलून, स्वरूप बदलून. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूची आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवणे म्हणजे मातीला आकार दिला या ठिकाणी. लाकडापासून फर्निचर बनवणे, दगडापासून मूर्ती बनविणे, कापडापासून पोशाख तयार करणे. उदाहरण तुम्ही वाचलं की तुम्हाला रूप उपयोगितेचा अर्थ सहज लक्षात येऊ शकतो. त्याच्यानंतर स्थल उपयोगिता. जेव्हा वस्तूचे स्थल बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात. जेथे उत्पादन होते तेथून जेथे वस्तूचा उपभोग घेतला जातो त्या ठिकाणी वस्तू स्थलांतरित केल्यामुळे देखील स्थल उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ, समुद्रकाठची वाळू बांधकामासाठी आणली असता तिची उपयोगिता वाढते. उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उपदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे स्थल बदललं की त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिताही अधिक जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. रत्नागिरीचा हापूस आंबा
जागतिक बाजारपेठेत गेल्यास त्याची उपयोगिता वाढते. हे उदाहरण घेतल्यास तुम्हाला सहज लक्षात येईल. स्थल, वस्तूच्या वापरासाठीचं जर ठिकाण बदललं तर लगेच उपयोगितेत वाढ होत असते. समुद्रकाठची वाळू बांधकामाच्या ठिकाणी आणली, उपयोगिता वाढते, तिचं महत्त्व वाढतं, आपण जास्त जपायला लागतो. उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार कपडे व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता असते. विमानाने आपण इकडून उष्णकटिबंधीय प्रदेशातून बसलो, तिथं आपल्याला फारसे काही कपडे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असे गरम कपडे वापरण्याची गरज फारशी वाटत नाही. पण ज्या ठिकाणी आपण उतरतो समजा थंड प्रदेशात, त्या ठिकाणी लगेच आपण गरम कपड्याचा किंवा उबदार कपड्याचा शोधाशोध सुरू करतो. म्हणजे ठिकाण बदललं, स्थल बदललं की लगेच त्या कपड्यामध्ये उपयोगिता वाटते. रत्नागिरीचा हापूस आंबा बघा, रत्नागिरीमध्ये आपल्याला हापूस आंबा तेवढा महत्त्वाचा तिथल्या लोकांना वाटत नसेल, परंतु तोच आंबा जर जगातल्या बाजारपेठेत गेला तर त्याची उपयोगिता वाढते आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजले जातात आणि खरेदी केली जाते. त्याच्यानंतर नंबर 3, सेवा उपयोगिता किंवा सर्व्हिस युटिलिटी. समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविल्या जातात, त्यामधून मिळणारी उपयोगिता म्हणजे सेवा उपयोगिता होय. समाजामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत जे की सेवा देण्याचे कार्य करत असतात. डॉक्टरची सेवा असेल, वकिलांची सेवा असेल, शिक्षकांची सेवा असेल किंवा बँकेची सेवा असेल, अशा प्रकारच्या ह्या सेवामुळे उपयोगिता निर्माण होत असते. शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे ज्ञान, डॉक्टरांकडून रुग्णांना दिली जाणारी वैद्यकीय सेवा, वकिलाकडून त्यांच्या अशिलांना मिळणारा सल्ला, गायकाचे गायन इत्यादींच्या सेवा ह्यासुद्धा दिल्यामुळे उपयोगितेत वाढ होत असते. त्याच्यानंतर नंबर 4, ज्ञान उपयोगिता. वस्तूच्या उपयोगाचे उपभोक्त्यास ज्ञान प्राप्त झाल्यास त्याला त्या वस्तूबद्दलची जी उपयोगिता वाढते तिला ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ, जेव्हा व्यक्तीला मोबाईल फोन किंवा भ्रमणध्वनी किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा त्यांची उपयोगिता वाढते. जाहिरातीद्वारा वस्तूंच्या उपयोगाची माहिती करून देण्याची क्रिया इत्यादी म्हणजे ज्ञान उपयोगिता. वस्तू आपल्याकडे आहे परंतु त्याचं जर ज्ञान नसेल तर त्या वस्तूपासून काय आपल्याला उपयोग आहे का? नाही. परंतु आपल्याकडे वस्तू आली आणि त्याचं ज्ञान किंवा त्याचा वापर कसा करावा याच्याबद्दलची माहिती जर मिळाली तर आपल्याला त्या वस्तूची अधिकाधिक उपयोगिता जाणवायला लागते. म्हणून एखाद्याचं कॉम्प्युटर दिलं, आपण संगणक दिलं, तर कॉम्प्युटर कसं चालवायचं याची जर माहिती नसेल तर त्याच्यापासून आपल्याला उपयोगिता मिळणार नाही. परंतु हळूहळू त्या कॉम्प्युटरचं ज्ञान आपल्याला मिळालं, ते कसं चालवायचं हे कळालं, त्यापासून आपल्या कोणकोणत्या गरजा किंवा कोणकोणते कामं होऊ शकतात हे कळालं आणि त्याचं कौशल्य मिळवलं तर त्यापासून आपल्याला जास्त उपयोगिता मिळत असते. म्हणून याला आपण नॉलेज युटिलिटी किंवा ज्ञान उपयोगिता म्हणतो. म्हणून वस्तूच्या उपयोगाचे उपभोक्त्यास ज्ञान मिळाले, त्या वस्तूचा उपयोग कसा करावा हे कळालं की त्याला त्याच्यापासून ज्ञान उपयोगिता किंवा अधिकाधिक ती वस्तू उपयोगाची वाटायला लागते. आज आपण बघतो टीव्हीवर आपल्याला माहीत नसलेल्या सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती होतात आणि त्या वस्तू कोणकोणत्या वापरासाठी उपयोगी आहेत हे कळालं की आपल्याला वाटतं की ती वस्तू आपल्याकडे असली पाहिजे आणि ती वस्तू खरेदी करून आपण ती जपतो, कारण त्या वस्तूपासून आपल्या वेगवेगळ्या गरजा भागण्याची शक्यता असते. नंबर 5, स्वामित्व उपयोगिता किंवा आपण पोजेशन युटिलिटी आपण असं म्हणतो. एखाद्या वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून ती वस्तू दुसरीकडे गेली तर त्या पुढच्या व्यक्तीला त्या वस्तूपासून जास्त उपयोगिता वाटायला लागते. एखाद्या वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेला स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, कापड, गाड्या, भांडी इत्यादी वस्तू विक्रेत्याकडून ग्राहकांकडे गेल्यामुळे ग्राहकांना त्या वस्तूपासून जी उपयोगिता प्राप्त होते त्यास स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. दुकानदाराकडून आपण वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडे ती वस्तू असताना त्याला तेवढी उपयोगी वाटत नव्हती जेवढी त्या ग्राहकाच्या जवळ आल्यामुळे त्या वस्तूमध्ये त्याला उपयोगिता जास्त जाणवते. त्याचबरोबर पावसात भिजत जाणारा माणूस जो आहे रस्त्याने, त्या माणसाला दुकानातील छत्री जर त्याने खरेदी केली तर त्याला जास्त उपयोगिता वाटते, जेवढी की ते दुकानदाराकडे छत्री होती त्याला त्याच्यात तेवढी उपयोगिता वाटणार नाही. परंतु तीच जर छत्री दुकानदाराकडून या पावसात भिजणाऱ्या माणसाने खरेदी केली तर त्या छत्रीपासून त्याला जास्त उपयोगिता वाटते. म्हणून याला पण मालकी हक्क बदलला, त्या छत्रीचं दुकानदाराकडून पावसात भिजणाऱ्या व्यक्तीने खरेदी केल्यामुळे
मालकी हक्क बदलला, दुकानदाराची छत्री त्या ग्राहकाकडे आली आणि त्या ग्राहकाला त्या छत्रीपासून अधिक फायदा किंवा उपयोग होऊ लागलेला आहे, म्हणून त्या छत्रीपासून जास्त उपयोगिता वाटते त्याला, कारण व्यक्तीत बदल झाला. दुकानदाराकडे तशा 100 छत्र्या आहेत, परंतु दुकानदार त्या छत्र्याची तेवढी उपयोगिता वाटणार नाही जेवढी पावसात भिजणाऱ्या व्यक्तीला वाटते. त्याच्यानंतर 6वा भाग आहे काल उपयोगिता. काल बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. तसेच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे होय. उदाहरणार्थ, रक्तदान. बघा, रक्तदान शिबिराद्वारे आपण रक्तसाठा करतो आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल दुर्मिळतेच्या काळात तेव्हा त्याचा वापर करतो. तेव्हा रक्तदानाच्या वेळेस त्या रक्तात आपल्याला तेवढी उपयोगिता वाटणार नाही, परंतु जेव्हा एखाद्याला गरज भासते तेव्हा त्या रक्तामधून त्याला अधिक उपयोगिता जाणवते. म्हणून दुर्मिळतेच्या काळात त्या रक्ताचा आपण वापर करतो. म्हणून शिबिराद्वारे रक्तसाठा करून आवश्यक तेव्हा वापरला जातो, तेव्हा त्याच्या उपयोगितेत वाढ होते. तसेच हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात छत्र्यांची उपयोगिता जास्त असते. तसेच हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता असते, तर उन्हाळ्यात त्याच कपड्यामध्ये 0 उपयोगिता असते. म्हणजे काळ बदलला की त्या वस्तूपासून उपयोगिता अधिक जाणवते. नवीन तांदळामध्ये उपयोगिता कमी जाणवते, पण तोच तांदूळ आपण 6 महिन्यांनी 1 वर्षांनी वापरला, जुना तांदूळ, तर त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म निर्माण होतात आणि मग त्या तांदळापासून आपणाला उपयोगिता जास्त जाणवते. आणि म्हणूनच जुन्या तांदळाचा भाव जास्त असतो आणि नवीन तांदळाचा भाव कमी असतो. तसेच दारूचे सुद्धा आहे, जेवढी दारू जुनी राहील तेवढी तिच्यात जास्त उपयोगिता असते. म्हणून काळ फक्त बदलला की त्याच वस्तूपासून अधिक उपयोगिता मिळायला लागते. म्हणून आयुर्वेदिक ज्या वनस्पती औषधी आहेत त्यांच्यामध्ये विशिष्ट काळानंतर जर आपण वापर केला तर त्याच्यामध्ये आणखी जास्त गुणधर्म चांगले निर्माण होतात आणि उपयोगिता वाढत असते. त्याच्यानंतर आहे प्रश्न 4. खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सहकारण स्पष्ट करा. आता हे सुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी एक प्रश्न विचारला जातो. असे 3 प्रश्न परीक्षेमध्ये लिहायचे असतात. तुम्हाला परीक्षेला 5 येतील, कोणते 3 लिहायचे असतील. 4 मार्काला 1 असा 4 मार्कासाठी असा 12 मार्काचा प्रश्न असेल, तर तो खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सहकारण स्पष्ट करा. बघा, नंबर 1, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत. उत्तर बघा, या विधानाशी मी सहमत आहे. एवढं एक वाक्य लिहिलं की 1 गुण मिळत आहे आणि बाकी उत्तराला 3 गुण मिळतात. किमान 3 मुद्दे तरी खाली असले पाहिजेत, किमान, कमीत कमी. जास्तीत जास्त असल्यास फारच छान आहे. कारणे बघा, या विधानाशी मी सहमत आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत, या विधानाशी मी सहमत आहे. कारणे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने कोणतीही अपवाद नाहीत. काही गृहीतकांना डावलून काही अपवादांची केवळ चर्चा केली जाते. नंबर 1, छंद. पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकाचे वाचन करणे यांसारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्याच्या साठ्यात होणारी वाढ अधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झालेले आहे. बघा, छंदाच्या बाबतीत आता दुर्मिळ काही छंद असतात. पोस्टाचे विविध तिकिटे आपण जर जमा करू लागलो तर नंतरचं प्रत्येक काळातलं मिळणारं तिकीट आपल्याला अधिक महत्त्व देऊन जाईल. दुर्मिळ नाणी असतील वेगवेगळ्या काळातील, तर ते वेगवेगळी नाणी आपणाला आपली सीमांत उपयोगिता घटण्याऐवजी वेगवेगळ्या काळातील जर नाणी मिळत गेली आपणाला तर अधिक आनंद आणि समाधानात वाढ होत जाईल. तसेच वेगवेगळे दुर्मिळ जे चित्रे असतील जुन्या काळातले, तर असे वेगवेगळे दुर्मिळ चित्रे जर आपणाला मिळत गेले तर प्रत्येक वाढीव चित्रापासून आपल्याला आनंद मिळत जातो याचा संग्रह करत असताना. संगीत ऐकण्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद वाढत जातो, प्रत्येक वाढीव नगापासून आपल्याला आनंद मिळत जातो. पुस्तकाचं वाचन, जसं आपण पुस्तकाचे वाचन करत जाऊ तसं सीमांत उपयोगिता घटत न जाता सीमांत उपयोगिता वाढत जाते असं म्हणणं आहे. यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही असं म्हटलं आहे.
सीमांतोपयुक्तता घटत जात नाही असं म्हटलेलं आहे. परंतु आपण आपल्या गृहीतकामध्येच बघितलेलं आहे की एकजिनसीपणा व सातत्य, एकाच प्रकारची जर तिकिटे सतत मिळत असतील आणि कंटिन्यू मिळत असतील तर प्रत्येक नंतरच्या वाढीव तिकिटापासून मिळणारं समाधान निश्चितच कमी होत जाईल. तसेच एकाच प्रकारची जर नाणी सतत मिळत गेली तर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं नाण्यापासून जे समाधान आहे ते घटत जाईल. आणि दुर्मिळ चित्र्याबद्दल सुद्धा सतत आपणाला जर त्याच प्रकारची चित्रे सतत मिळत गेली तर प्रत्येक वाढीव चित्रापासून मिळणारी सीमांतोपयुक्तता घटत जाऊ शकते. संगीत एकाच प्रकारचं जर वाचन ऐकत गेलो तर एकाच संगीत आपण जर सतत ऐकत गेलो तर प्रत्येक नंतरच्या ऐकण्यात आपणाला समाधान कमी मिळेल. एकच पुस्तक पुन्हा वाचत गेलो तर नंतरच्या मिळणाऱ्या समाधानात घट होईल. कारण का तर या ठिकाणी आपण एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. इथं हा छंद अपवाद सांगितलेला आहे, परंतु आपण अगोदरच गृहीतकामध्ये सांगितलेलं आहे की उपभोक्ता ज्या वस्तूचं सेवन करेल किंवा ज्या वस्तू त्याच्याजवळ असतील त्या वस्तू सर्व त्याचा आकार, रंग, रूप, चव, स्वरूप याच्याबद्दल सारखेपणा असेल, होमोजिनियस असेल आणि त्याच्यामध्ये कंटिन्युटी असेल, त्याच्यात दोन वस्तूच्या उपभोगात अंतर नसेल, सतत सलगपणे त्या वस्तूचा जर साठा त्याच्याजवळ झाला तर निश्चितच त्याच्यापासून मिळणारं समाधान हे घटत जाणार आहे. म्हणून छंद जरी सांगितलेला असला तरी या ठिकाणी एकजिनसीपणा व सातत्य हे आम्ही अगोदर गृहीतक सुरुवातीला सांगितलेलं आहे आणि म्हणून या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं या ठिकाणी आम्हाला दिसतं. नंबर 2, कंजूष व्यक्ती. कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांतोपयुक्तता वाढते, परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. कारण का तर कंजूष व्यक्तीच्या बद्दल हा सिद्धांत लागू पडत नाही, सीमांतोपयुक्तता घटत जात नाही असं म्हटलेलं आहे. कंजूष व्यक्तीबद्दल त्याच्याजवळ जर सतत कितीही जरी पैशात वाढ झाली, कितीही एखाद्या वस्तूच्या साठ्यात त्याच्याजवळच्या वाढ झाली तरी त्या वस्तूपासून मिळणारी सीमांतोपयुक्तता घटत जाण्याऐवजी तो वाढत जाईल असं म्हटलेलं आहे. परंतु आम्ही आमच्या गृहीतकामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे की घटत्या सीमांतोपयुक्ततेचा सिद्धांत जर यशस्वी ठरायचा असेल तर आम्ही अशाच प्रकारच्या उपभोक्त्याचा या ठिकाणी आम्ही अभ्यास केलेला आहे की जो उपभोक्ता विवेकशील आहे, रॅशनल आहे, जो लोभी नाही, अविवेकी नाही, सर्वसामान्य आर्थिक व्यवहारात गुंतलेल्या माणसाचा अभ्यास आम्ही केलेला आहे. तो वेडा नाही, नशिला नाही. म्हणून अशा कंजूष व्यक्तीच्या बद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी एक गृहीतक धरलेला आहे. म्हणजे उपभोक्ता जो आहे तो विवेकशील आहे, तो लोभी नाही असा आम्ही गृहीत धरलेला आहे. परंतु हा अपवाद सांगत असताना सुद्धा विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन करून हा अपवाद सांगितलेला दिसतो. त्याच्यानंतर नंबर 3 आहे व्यसन. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांतोपयुक्तता वाढण्यासारखे वाटते. मद्यपी व्यक्तीची सीमांतोपयुक्तता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीच्या बद्दल सीमांतोपयुक्तता प्रत्येक वाढीव नगापासून घटत जाण्याऐवजी वाढते असे सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी विवेकशीलता किंवा रॅशनल पर्सन या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे. आम्ही अशा व्यसनी व्यक्तीचा अभ्यास करत नाही तर विवेकशील व्यक्तीचा अभ्यास करत असतो आणि म्हणून विवेकशील व्यक्ती जर असेल तर त्यालाच हा सिद्धांत उपयोगी पडू शकतो. व्यसनी जरी असला तरी पिऊन किती दारू पिणार आहे, एक विशिष्ट वेळेला तो थांबणारच आहे. म्हणून त्यालासुद्धा विवेकशीलता हा गुणधर्म डावलून हा अपवाद सांगितलेला आहे. नंबर 4 सत्ता. व्यक्तीला जशी सत्ता प्राप्त होते तशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते. परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. आता सत्तेमध्ये असलेली माणसं सत्तेला चिटकून किंवा खुर्चीला चिटकूनच आयुष्यभर राहावं असं त्यांना वाटू शकतं. सतत कितीही ती वस्तू मिळाली, किती वेळेस निवडून गेला, आमदार खासदार झाला
तरी त्याला ते पद पुन्हा पुन्हा राहावंसं वाटत असेल, सरपंच झाला तरी पुन्हा पुन्हा राहावंसं वाटत असेल. ही सत्तेमधली त्याची जी लालसा आहे ती घटत न जाता ती वाढत जाते असं म्हटलेलं आहे. परंतु या ठिकाणी विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे. आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की विवेकशील जर माणूस असेल तर निश्चितच एक वेळ असं म्हणेल की आता मला सत्ता नको आहे, कारण का आता भरपूर उपभोग झाला, आता मला त्याच्यात फारसा रस नाही, अशी त्याची एक वेळ मानसिकता येतेच. आणि म्हणून हा अपवाद सांगत असताना सुद्धा विवेकशीलता या गृहीतकाचा उल्लंघन करून हा अपवाद सांगितलेला आहे. परंतु प्रत्येक सर्वसामान्य माणसाला सुद्धा घटत्या सीमांतोपयुक्तीचा सिद्धांत लागू होतो. शेवटी नंबर 5, पैशाची सीमांतोपयुक्तता कधी शून्य होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीत बरोबर सीमांतोपयुक्तता वाढत जाते, कारण विविध गरजा भागवितांना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांतोपयुक्तता जास्त जाणवते. वरील सर्व बाबी सिद्धांताचे अपवाद मानले जातात, पण त्यात कोणत्या ना कोणत्या घटकांचे उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांतोपयुक्तीचा अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान असतात. पैशाच्या बद्दल सुद्धा एक अपवाद सांगितलेला आहे. पैसा कुणाला नको आहे, किती जरी आला तरी आलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे असं वाटत असेल तर त्याच्याबद्दल सीमांतोपयुक्तता कुठं कमी होईल, सतत वाढत जाईल. म्हणून पैशाच्या बद्दल सीमांतोपयुक्तता कधी शून्य होणार नाही. आता बस झाला मला पैसा असं जगातला कोणता माणूस म्हणतो का? नाही. परंतु अशा प्रकारचा माणूस सगळेच असतील का? नाही. अविवेकी किंवा लोभी माणसंच अशा प्रकारे वागू शकतात. म्हणून पैशाच्या बद्दल सुद्धा हा सिद्धांत लागू पडतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण का समाजामध्ये आपण बघतो, एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर 10 रुपये सहज खर्च करेल, पण तोच गरीब माणूस त्या 10 रुपयाला अत्यंत काळजीने वापर करेल. कारण का तर त्याच्याकडे पैशाचा साठा कमी आहे आणि म्हणून त्याला पैशात सीमांतोपयुक्तता जास्त आहे. परंतु जो श्रीमंत आहे त्याला पैशाची सीमांतोपयुक्तता कमी असल्यामुळे तो सहज पैसे वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करेल. म्हणून सतत पैशात जरी वाढ होत असली आणि वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जरी पैसा वापरत असला आणि सतत पैसा मिळावा, अधिक पैसा मिळावा असं जरी त्याला वाटत असलं तरी एक वेळ अशी निश्चितच येते की त्याची मानसिकता अशी होते. समाजामध्ये आपण श्रीमंत व्यक्ती सहजरित्या खर्च करताना बघत असतो. कारण का तर त्यांच्या साठ्यात वाढ झालेली आहे त्यांच्या जवळच्या पैशात, म्हणून त्याला पैशाची फारशी सीमांतोपयुक्तता जास्त नाही, ती घटत चाललेली आहे. तर गोरगरिबांजवळ पैसा कमी असतो म्हणून त्यांना त्या पैशाची सीमांतोपयुक्तता जास्त असते. म्हणून पैशाबद्दल सुद्धा हा सिद्धांत लागू पडतो असं म्हटलेलं आहे. म्हणून हे जरी अपवाद सांगितलेले असले, व्यसन, पैसा किंवा सत्ता किंवा छंद अशा वेगवेगळ्या बाबी जरी अपवाद सांगितलेले असले तरी केवळ हे भासमान आहेत, हे खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत. कारण आम्ही हे वेगवेगळे गृहीतके अगोदरच गृहीत धरूनच हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. या वेगवेगळ्या गृहीतकांचं उल्लंघन करून ही वेगवेगळी अपवाद सांगितलेली आहेत. म्हणून या विधानाशी आम्ही सहमत आहोत. या घटत्या सीमांतोपयुक्ततेच्या सिद्धांताला एकही अपवाद नाही, केवळ चर्चा करण्यासाठी भासमान हे अपवाद सांगितले जातात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, घटत्या सीमांतोपयुक्ततेचा सिद्धांत व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. बघा उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारणे नंबर 1. आता या विधानाशी मी सहमत आहे, आपण बघितलेलं आहे घटत्या सीमांतोपयुक्ततेच्या सिद्धांताचे व्यावहारिक महत्त्व. उपभोक्त्यासाठी, उत्पादकासाठी मागणी सिद्धांताचा आधार. उपभोक्त्यासाठी महत्तम समाधान प्राप्त करण्याच्या हेतूने उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने आपल्या अंदाजपत्रकाचे नियोजन करण्यासाठी घटत्या सीमांतोपयुक्ततेचा सिद्धांत उपभोक्त्याला मार्गदर्शक ठरतो. तसेच उत्पादकाला सुद्धा वस्तूची किंमत आणि विक्रीविषयक धोरण निश्चित करण्यासाठी हा सिद्धांत उत्पादकाला महत्त्वपूर्ण ठरतो. महत्तम नफा मिळविण्यासाठी त्याला मदत होते. त्याच्यानंतर आहे मागणी सिद्धांताचा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांतोपयुक्ततेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांतोपयुक्तता क्रमशः घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. म्हणून उपभोक्त्यासाठी, उत्पादकासाठी मागणी सिद्धांताचा आधार अशा वेगवेगळ्या बाबीसाठी, त्याच्यानंतर मूल्यविरोधाभास दाखवण्यासाठी,
वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी घटकांचे विनिमय मूल्य कमी असते, तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असते पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते, उदाहरणार्थ हिरे, सोने इत्यादी. हा सिद्धांत वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्यक ठरतो. त्याचबरोबर सरकारसाठी उपयुक्त, शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. प्रगतिशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण इत्यादीसाठी. म्हणून मूल्य विरोधाभास असेल, सरकारसाठी उपयुक्त असेल, उपभोक्त्यासाठी उपयुक्त असेल, उत्पादकासाठी असेल किंवा मागणीचा आधार असेल, अशा वेगवेगळ्या बाबीसाठी या घटत्या सीमांत उपयुक्तीच्या सिद्धांताचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत अनेक गृहीतकांवर आधारित आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. घटत्या सीमांत उपयुक्तीच्या सिद्धांताला अनेक गृहीतके आहेत, म्हणून एक वाक्य लिहिलं की 1 गुण आहे, बाकीच्यासाठी 3 मार्क आहेत, असा एकूण 4 मार्काचा प्रश्न असेल. कारण घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत अनेक गृहीतकावर आधारित आहे. ही गृहीतके पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, एकजिनसीपणा. उपभोक्ता सेवन करत असलेल्या वस्तूचे सर्व नग एकजिनसी आहेत असे हा सिद्धांत गृहीत धरतो. म्हणजेच ते आकार, रंग, रूप, चव, गुणवत्ता इत्यादी बाबतीत समान किंवा सारखेच आहेत असं गृहीत धरलेलं आपण. भाकर खात असताना सगळ्या भाकरीचा आकार योग्य असला पाहिजे. सर्वसामान्य व्यवहारात भाकरीचा आकार जेवढा आहे तेवढाच असला पाहिजे. त्याचबरोबर ज्याही वस्तूचा उपभोग घेईल त्या वस्तूच्या सर्व नगांचा आकार, रंग, रूप सारखंच असलं पाहिजे असं आम्ही गृहीत धरलेलं आहे. जर आमची सीमांत उपयुक्तता सतत घटत जायची असेल तर. नाहीतर सुरुवातीला आपण एक भाकरी खाल्ली हायब्रिडची, नंतर खाली बडी ज्वारीची, नंतर एक गोड पदार्थ खाल्ला किंवा गव्हाची पोळी खाल्ली, असा फरक करत गेलो प्रत्येक नगाला तर आमची सीमांत उपयुक्तता घटत जाण्याऐवजी वाढत जाईल. म्हणून आम्ही एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असताना सतत सलगपणे त्याच वस्तूचा उपभोग घेतला पाहिजे, ज्या वस्तूचा घेतलेला आहे त्याच, तरच आमचा सीमांत उपयुक्तता घटत जाऊ शकते. त्याच्यानंतर नंबर 2, एकच उपयोग. काही वस्तू विविध उपयोगी असल्यामुळे अनेक गरजा भागवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. इथे हा सिद्धांत अनुभवण्यासाठी असे गृहीत धरले जाते की एकच गरज भागवण्यासाठी वस्तूचा वापर केला जातो. एकच उपयोग. उदाहरणार्थ समजा आपण दूध आहे, दुधाचा 1 ग्लास घेतला, नंतर दुसरा ग्लास पिला, नंतर तिसरा ग्लास पिला, म्हणजे दूधच एकाच उपयोग केला पाहिजे. दूध पिण्यासाठी वापरलं तर त्याचा प्रत्येक नग सतत घेत गेलो तर नंतरच्या प्रत्येक ग्लासपासून मिळणारी सीमांत उपयुक्तता ही घटत जाऊ शकते. परंतु आम्ही पहिला गिलास दुधाचा घेतला, त्याच्यानंतर त्या दुधापासून आम्ही पेढे तयार केले, नंतर दुसऱ्या 1 ग्लास दुधापासून पेढे तयार केले आणि ते सेवन केले, त्याच्यानंतर तिसऱ्या गिलासच्या दुधापासून आम्ही दही तयार केलं, ते घेतलं, त्याच्यानंतर चौथ्या गिलासपासून आम्ही दही तयार करून पुन्हा त्याचं ताक तयार केलं आणि ते घेतलं. तर अशा विविध उपयोगासाठी आम्ही त्या दुधाचा वापर न करता फक्त एकाच उपयोगासाठी वापर केला तरच सीमांत उपयुक्तता घटत जाणार आहे. अन्यथा आम्ही पहिला 1 ग्लास दूध पिण्यासाठी केला, दुसरा दुधाचा गिलास आपण पेढे तयार करण्यासाठी केले आणि ते पेढे खाल्ले तर आमची सीमांत उपयुक्तता घटत जाण्याऐवजी वाढत जाईल. तिसरा दुधाचा ग्लास घेतला आणि त्याचं दही तयार केलं आणि ते घेतलं, त्याची लस्सी केली आणि ते घेतलं, आणखी सीमांत उपयोगिता वाढत जाईल. कारण एकजिनसीपणा नाही ना, एकसारखेपणा नाही. म्हणून ज्या वस्तूचा उपयोग तुम्ही करत आहात त्याचा वापर एकाच कारणासाठी जर केला तरच सीमांत उपयुक्तता घटत जाऊ शकते. अन्यथा एखाद्या वस्तूचा तुमच्याजवळ असलेल्या अनेक वेगवेगळ्या कारणासाठी जर उपयोग केला तर सीमांत उपयुक्तता घटत जाण्याऐवजी वाढत जाऊ शकते. म्हणून असं गृहीत धरलं की एकच उपयोग करायचा, म्हणून दूध फक्त पिण्यासाठी. नाहीतर दुधाचा चहा केला, पुन्हा चहा पिला, तर पहिला आपण पिण्यासाठी वापर केला, दुसरा चहासाठी वापर केला, तर सीमांत उपयुक्तता दुसऱ्या नगापासून आमची घटण्याऐवजी वाढत जाऊ शकते आणि सीमांत उपयुक्तता असा वर जाण्याची शक्यता आहे. म्हणून सीमांत उपयुक्तता सतत खाली जाणारा वक्र आम्ही बघितलेला आहे. जर तो तसा जायचा असेल तर हे गृहीतक असलं गृहीत धरलेलं जे आहे ते खरं ठरलं पाहिजे. म्हणून वस्तूचा उपभोग एकाच कारणासाठी केला पाहिजे. त्याच्यानंतर संख्यात्मक मापन. उपयोगिता अंकामध्ये मोजता येते असे गृहीत धरले जाते. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व तुलना करता येते.
सिद्धांत समजण्यासाठी हे उपयुक्त ठरते. म्हणजे उपयोगिता ही किंवा युटिलिटी ही कार्डिनल आहे असं म्हटलेलं आहे, असं गृहीत धरलेलं आहे. समजा एखादं सफरचंद खाल्लं तर आम्हाला किती समाधान मिळालं हे आम्हाला मोजता येतं असं गृहीत धरलेलं आहे. एक सफरचंद खाल्ल्यामुळे तुम्हाला 10 उपयोगिता मिळाली का 25 मिळाली का 35 मिळाली हे आकड्यामध्ये सांगता येतं असं गृहीत धरलेलं आहे. ते किती समाधान मिळालं हे आम्हाला अंकामध्ये मोजता येतं असं आमचं अझम्पशन किंवा गृहीतक आहे. अन्यथा आम्ही पहिल्या नगापासून किती उपयोगिता मिळाली, दुसऱ्यापासून किती मिळाली हे जर आम्हाला आकड्यामध्ये सांगता येत नसेल तर त्याची बेरीज कशी करता येईल, आणि सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता याच्यातला परस्पर संबंध कसा स्पष्ट करता येईल, घटत्या दराने वाढते हे तरी कसं सांगता येईल. आणि म्हणून आम्ही असं गृहीत धरलेलं आहे की प्रत्येक नगापासून, उपभोग घेतलेल्या नगापासून सीमांत उपयोगिता जी मिळते ती मोजता येते अंकामध्ये असं आम्ही गृहीत धरलेलं आहे. त्याच्यानंतर विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही उपभोक्ता हा रॅशनल आहे, सर्वसामान्य व्यवहारात गुंतलेला आहे, त्याच्याजवळ असलेल्या उत्पन्नाच्या सहाय्याने वेगवेगळ्या वस्तूचे किती न खरेदी करावेत आणि अधिकाधिक समाधान कसं मिळवावं हे त्याला ज्ञान आहे, असा विवेकशील माणूस आम्ही गृहीत धरलेला आहे. असा विवेकशील माणूस असेल तरच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत यशस्वी होईल आणि सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे सतत खाली जाणारा आम्हाला मिळेल. त्याच्यानंतर नंबर 5 आहे सातत्य, कंटिन्युटी. वस्तूच्या विविध नगांचे निरंतर म्हणजेच एकापाठोपाठ एक सेवन केले जाते, कारण याचे कालांतराने सेवन केल्यास सीमांत उपयोगिता कमी होणार नाही. बघा, आम्ही जेवण करायला बसलो की एकानंतर एक सतत घास घेत असतो आणि पहिली भाकरी खाली, दुसरी भाकरी खाली, सतत आम्ही घास घेत असताना अर्धी भाकरी संपते, एक भाकर संपते, दीड संपते, 2 संपतात आणि मग आमचं जेवण बंद होतं. कारण का तर आम्हाला सीमांत उपयोगिता 0 होते शेवटच्या घासाची, शेवटच्या भाकरीची, आणि आम्ही एकदम महत्तम समाधानाचा बिंदू प्राप्त करतो आणि समाधानाचा तृप्ती बिंदू गाठतो आणि आमचं फुल सॅटिस्फॅक्शन होतं. म्हणून हे कधी झालं? सातत्य झाल्यामुळे. अन्यथा आम्ही एक घास आत्ता घेतला आणि नंतर 10 मिनिटांनी एक घेतला आणि नंतर 2 तासांनी घेतला तर प्रत्येक नंतरच्या घासापासून मिळणारी उपयोगिता ही घटत नाही तर वाढत जाऊ शकते. म्हणून सकाळी आम्ही एक भाकरी खाल्ली आणि दुपारी अर्धी खाल्ली तर दुपारच्या अर्धीपासून आमची उपयोगिता वाढत जाईल, घटणार नाही. कारण का तर त्याच्यामध्ये खूप मोठा अंतर पडला. म्हणून एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असताना सतत कंटिन्यू उपभोग घेतला तरच सीमांत उपयोगिता घटत जाईल. पहिला पाण्याचा ग्लास पिला आम्ही तहान लागली म्हणून, दुसरा घेत असताना आम्हाला सीमांत उपयोगिता कमी होईल, आमची तहान भागते. म्हणजे गरजा एका विशिष्ट काळामध्ये भागतात आणि नंतर पुन्हा त्याच गरजा पुन्हा निर्माण होत असतात. म्हणून एका विशिष्ट काळात त्या वस्तूचं सेवन केल्यानंतर त्या वस्तूपासून मिळणारं समाधान मॅक्झिमम होतं आणि आपली तृप्ती होती तेवढ्या काळापुरती, आणि तीच गरज पुन्हा नंतर निर्माण होत असते. म्हणून एखादी गरज पूर्ण भागण्यासाठी आणि सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्यासाठी एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असताना सलगपणे त्या वस्तूचा उपभोग सातत्याने जर केला तरच सीमांत उपयोगिता घटत जाऊ शकते. म्हणून सातत्य हे आम्ही गृहीत धरलेले आहे. योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूच्या नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असले पाहिजे. ते अतिशय मोठे किंवा अत्यंत लहान असता कामा नये. उदाहरणार्थ चहाचा कप, पाण्याचा ग्लास, पेला इत्यादी. हे जेवढं असायला पाहिजे तेवढंच आहे, कारण नंतरच्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत गेली पाहिजे. जेव्हा आपण एक विशिष्ट आकार असेल तरच तेव्हा दुसरा आपण नग वापरू शकतो ना. एकच भला मोठा जर नग असेल तर त्या पहिल्या नगापासूनच किती उपयोगिता मिळाली आणि दुसऱ्यापासून, कारण दुसरा नग त्यानं सेवन करणारच नाही. पाणी प्यायला जर आम्ही बकेट परिमाण वापरलं तर दुसरं बकेट आम्ही पाणी पितो का? पहिल्याच बकेटामध्ये आम्हाला दिवसभर जाऊ शकेल. म्हणून पहिल्या नगापासून उपयोगिता मिळण्यासाठी पहिला नग हा विशिष्ट आकाराचाच असला पाहिजे. पाणी पिण्यासाठी आम्ही ग्लास वापरतो, चहा पिण्यासाठी चहाचा कप वापरतो. म्हणून वस्तूचं जे आकारमान आहे ते योग्य असलं पाहिजे, तरच आम्हाला प्रत्येक नंतरच्या वाढीव नगापासून मिळणारे समाधान मोजता येऊ शकेल. अन्यथा पहिल्या एका नगामध्येच आमचं संपूर्ण समाधान होत असेल तर दुसऱ्या नगापासून त्याच्या समाधानात वाढ झाली का घट झाली आम्ही कसे काढणार? नंबर 7, स्थिरता. उपभोगाच्या कालावधीत उपभोक्त्याचे उत्पन्न पातळी,
त्याची आवड, सवय, पसंती आणि वस्तूची किंमत हे घटक स्थिर राहतात असं गृहीत धरलेलं आहे. तसेच पैशाच्या प्रत्येक नगाची उपयोगिता स्थिर असते. वरील सर्व गृहीतकांची पूर्तता झाल्यास हा सिद्धांत खरा ठरतो. म्हणजे उपभोगाच्या काळात उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर पाहिजे, अन्यथा उपभोगाच्या काळात जर उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं तर त्याच्या समाधानात वाढ होण्याची शक्यता असते. किंवा त्याच्या एखादी वस्तू सेवन करत असताना मध्येच ती वस्तू जर आवडली, समजा 2 नग सेवन केले आणि तिसऱ्या नगाला त्या वस्तूची आवड निर्माण झाली म्हणून तो आवडीने खात असेल, तर तिसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता घटण्याऐवजी वाढण्याची शक्यता असेल. म्हणून उपभोक्त्याची आवड, निवड, सवयी, पसंती, उत्पन्न हे स्थिर असलं पाहिजे. त्याच्यानंतर विभाज्यता सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोक्त्याची उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य आहे, त्यामुळे त्या वस्तूच्या त्वरित उपयोगाकरता लहान लहान भाग करता आले पाहिजेत. म्हणजे ज्या वस्तूचा तो उपयोग करत आहे त्या वस्तूचे वेगवेगळ्या भागात त्याला त्याचे काप करता आले पाहिजेत किंवा नग तयार करता आले पाहिजेत. समजा एखाद्याला समोर एक टरबूज ठेवलं आणि त्याला सांगितलं की पहिल्या टरबुजापासून किती उपयोगिता मिळाली आणि दुसऱ्या टरबुजापासून किती उपयोगिता मिळाली, तर पहिल्या टरबुजापासूनच त्याचं फुल सॅटिस्फॅक्शन होईल, तो दुसरं टरबूज घेणारच नाही. आणि म्हणून पहिल्या टरबुजापासून किती समाधान मिळालं, कारण पहिलंच त्याला संपत नाही, आणि दुसऱ्या नगापासून त्याला किती सीमांत उपयोगिता मिळाली, वाढली का घटली, कशी काढणार. म्हणून आम्ही टरबुजाच्या विशिष्ट आकाराच्या फोडी तयार करायच्या आणि प्रत्येक एकामागून एक फोड खायला द्यायची. पहिल्या फोडीपासून किती समाधान मिळाले, दुसऱ्यापासून किती मिळाले, तिसऱ्यापासून किती मिळाले, आणि ते मग पहिल्यापेक्षा दुसऱ्यापासून, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यापासून ती सीमांत उपयोगिता घटत जात आहे किंवा नाही हे आम्हाला लक्षात येते. म्हणून ज्या वस्तूचा उपभोग उपभोक्ता घेत आहे त्या वस्तूचे वेगवेगळे भाग किंवा नग तयार करता आले पाहिजेत. म्हणजे उपभोग घेत असलेल्या वस्तूचं विभाजन करता आलं पाहिजे. म्हणजे ती वस्तू डिव्हिजिबल किंवा विभाजित करता येणारी असली पाहिजेत. अशा प्रकारे 9वा पॉईंट जो आहे, पैशातील उत्पन्नाची सीमांत उपयोगिता स्थिर. जेव्हा उपभोक्ता त्याचे उत्पन्न खर्च करतो तेव्हा राहिलेल्या उत्पन्नाची उपयोगिता ही एकूण उत्पन्नाच्या उपयोगिता एवढी असते. म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता या ठिकाणी गृहीत धरलेली आहे, ती स्थिर आहे. समजा 100 रुपये एखाद्या व्यक्तीजवळ आहेत, पहिला रुपया खर्च केला तो तेवढ्याच उपयोगाचा. समजा पहिल्या रुपयाची उपयोगिता 6 आहे आणि दुसरा रुपया खर्च केला तोही 6च उपयोगितेचा आहे, तिसरा रुपया खर्च केला तोही 6च रुपयाचा उपयोगितेचा आहे. म्हणजे प्रत्येक रुपया तेवढाच उपयोगितेचा आहे असं गृहीत धरलेलं आहे. परंतु आपण इथं बघितलेलं आहे की असं गृहीत धरलेलं आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रत्ययास येण्यासाठी की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे. पैशाच्या साठ्यात वाढ होत असताना प्रत्येक वाढीव पैशापासून सीमांत उपयोगिता घटत न जाता प्रत्येक पैशाच्या नगाची सीमांत उपयोगिता ही स्थिर गृहीत धरलेली आहे. प्रत्येक नग हा तेवढाच महत्त्वाचा धरलेला आहे. पहिला 1 रुपया 6 उपयोगितेचा, तर 25वा रुपयासुद्धा तेवढ्याच उपयोगितेचा गृहीत धरलेला आहे. आणि 100वा रुपयासुद्धा तेवढ्याच उपयोगीचा गृहीत धरलेला आहे. म्हणजे असे वेगवेगळे गृहीतके गृहीत धरून आम्ही सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. 4था शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते, या विधानाशी मी असहमत आहे. कारण जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता घटत नाही तर ती महत्तम असते. ही स्थिती उपभोक्त्याच्या महत्तम समाधानाची अवस्था दर्शवते. हे कोष्टकावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. हे वेगवेगळे 7 नग दिलेले आहेत वस्तूचे, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. जेव्हा सुरुवातीचा पहिला नग उपभोक्ता सेवन करतो तेव्हा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखीच आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता 6व्या नगाला ही महत्तम आहे, सर्वाधिक आहे, घटत नाही. 7व्या नगाला जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. परंतु आम्हाला काय सांगितलं, जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते असं म्हटलेलं आहे. परंतु जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता ही स्थिर असते आणि महत्तम असते.
5व्या नगाला 30च आहे आणि 6व्या नगाला सुद्धा 30च आहे. महत्तम असते सीमांत उपयोगिता. वरील कोष्टकावरून असे दिसून येते की वस्तूच्या 6व्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 आहे. या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वाधिक म्हणजे 30 आहे. आणि नंबर 3, वरील तक्त्यावरून असे दिसून येते की जेव्हा सीमांत उपयोगिता 0 कमी होऊन -2 होते तेव्हा एकूण उपयोगिता 30 पासून 28 पर्यंत घटते. म्हणून जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता घटत नाही तर सर्वाधिक असते. त्याच्यानंतर 5वा आहे, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात काहीच संबंध नाही. तर या विधानाशी मी असहमत आहे. कारण का तर परस्पर संबंध आहे, इथं संबंध नाही म्हटले, म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. एवढं लिहिले की 1 गुण मिळणार आहे. कारण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात संबंध आहे. एकरूपता झालेलं तर एकूण उपयोगिता यांच्यात संबंध आहे. हे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. हे तयार करत असताना काही चुका झालेल्या असतात प्रिंट मिस्टेकच्या. सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता असं वाचायचं, याला यांच्यात संबंध आहे. हे तर कोष्टक दिलेलं आहे. पूर्वीप्रमाणे 7 नग आहेत. एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता, पहिल्या नगाला सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता सारखीच आहे. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आहे. सीमांत उपयोगिता सुरुवातीपासून घटत जात आहे. एक वेळ एकूण उपयोगिता स्थिर होते. सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. हे वरील बाजूच्या आकृतीत आम्हाला दाखवलेलं आहे. OI अक्षावर या ठिकाणी एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता, तर OX अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे, जी सुरुवातीपासून खाली खाली येत जाते. ती धन असते, नंतर 0 होते आणि पुन्हा ऋण होते. घटत्या दराने एकूण उपयोगिता वाढते, पुन्हा स्थिर होते आणि पुन्हा ती घटते. अशा पद्धतीनं जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते. सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखीच असते, समान असते. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटत जाते. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते, पुन्हा ती स्थिर होते. सीमांत उपयोगिता नंतर पुन्हा 0 होते. नंतर सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते, 28 होते. हे वरील आकृतीमध्ये बाजूला दाखवलेलं आहे आपण. सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात. नंबर 2, क्ष वस्तूच्या नगाचा उपभोग जसा जसा घेत जातो तशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. नंबर 3, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू दर्शविते. नंबर 4, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शवते. नंबर 5, सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काही भर पडत नाही. नंबर 6, सर्वाधिक समाधानाच्या तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रश्न पाहिलेले आहेत.